वैद्यों ने छोड़ी जब सारी आस, चंगाई देने तू आया। कोड़ों के घाव से चंगा हुआ मैं, सच में वैध नहीं कोई तेरे से। तुझे धन्यवाद देते हैं, तू सच्चा प्रेमी है। माझ्या मागे म्हणायचं हे यहोवा, महिमा पराक्रम, शोभा सामर्थ और वैभव तेरा ही, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर महान ठहरा है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है। सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में। इसलिए अब ये हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे तेरे वचन के द्वारा बात कर, तेरे वचन को हाँ और आमीन में हम स्वीकार करें। आमीन आमीन। परमेश्वर पिता तेरी महिमा करते हैं, तेरी स्तुति करते हैं प्रभु जी। और प्रभु जी हमारे बीच में तेरी उपस्थिति हम धन्यवाद देते हैं। और प्रभु जी हम धन्यवाद देते हैं कि पिता तेरा वचन प्रभु जी आज हमसे बात करने वाला है पिता। और इस वचन को प्रभु जी हाँ और आमीन में हम अपने मन में स्वीकारते हैं और धन्यवाद देते हैं प्रभु जी। तो हमसे बात करना चाहता है, हमारे हृदय में प्रभु जी काम करना चाहता है, हमारे जीवन में प्रभु जी रुचि रखने वाला तू परमेश्वर है। प्रभु हम धन्यवाद देते हैं उस बात के लिए पिता। और हमारे समस्याओं को, हमारे जीवन के सभी परेशानियों को प्रभु जी तू निकालना चाहता है, हमें एक आनंदित जीवन देना चाहता है प्रभु जी, हमें प्रभु जी एक खुशहाल जिंदगी देना चाहता है प्रभु जी। धन्यवाद देते हैं पिता। प्रभु जी हम इसलिए यहाँ पर है कि प्रभु तेरी इच्छा है पिता कि हम यहाँ पर हो और प्रभु जी उसके द्वारा प्रभु जी हम तेरी आशीषों को पाए प्रभु पिता, हम तेरी महिमा को प्राप्त करें और प्रभु जी तेरी महिमा को लेकर चलने वाले, तेरी उपस्थिति को लेकर चलने वाले हम लोग बने प्रभु जी। धन्यवाद देते हैं पिता। हमारे बीच में उपस्थित हर एक व्यक्ति को तेरे हाथ में सौंप देते हैं प्रभु जी। हम विश्वास करते हैं पिता कि हमारे बीच में कोई भी व्यक्ति आज खाली हाथ नहीं जाएगा प्रभु जी, तेरी महिमा को लेकर जाएगा। और प्रभु जी ये हफ्ता उनके जीवन के लिए प्रभु जी आशीष का कारण बनेगा। यहाँ पर आना प्रभु जी, यहाँ पर वक्त बिताना प्रभु जी व्यर्थ नहीं जाएगा प्रभु, बल्कि प्रभु जी उनके जीवन का एक अद्भुत समय प्रभु जी यहाँ पर बिताया हुआ होगा। हमें विश्वास करते हैं, हमारी प्रार्थनाओं को सुन रहे। धन्यवाद, सारा आदर और सारी महिमा हम तुझे देते हैं प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते। आमीन। हालेलुया हालेलुया। प्रभु सुनाओ धन्यवाद। सब करे बंधु मनुष्य मना ले प्रभु नाम को धन्यवाद देने के जैसे भाई ने कहा था कि आपलं चर्च ही चारी बाजूने वाढवण्याची प्रभूची इच्छा आहे। हमारा कलीसिया चारों से बढ़ाने की प्रभु की इच्छा है। केवल एकच बाजूने परमेश्वराला वाढवायची नाही, सिर्फ एक ही बाजू से वो नहीं बढ़ाना चाहते, सगळ्या गोष्टी तो वाढवायची, हर तरह से वो बढ़ाना चाहते। आणि तरुणांना त्याला आशीर्वादित करायचं आहे, युवकों को आशीषित करना चाहते हैं आणि ब्रदर्स लोकांना त्याला आशीर्वादित करायचं, भाइयों को भी उन्हें आशीषित करना है आणि सिस्टर्स लोकांना आशीर्वादित करायचं, बहनों को भी उन्हें आशीषित, लेकरांना पण आशीर्वादित, बच्चों को भी आशीषित करना। या चारही गोष्टी आपल्या चर्चमध्ये चालू आहेत। ये चारों चीजें हमारे कलीसिया में चालू आणि चारही बाजूने परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू, चारों दिशाओं से परमेश्वर आपको आशीषित करें। आणि म्हणून तुम्हाला जिथं पण सहभाग देता येईल त्या ठिकाणी सहभाग द्या। जहां आप अपना योगदान देना चाहते हैं कृपया वहां अपना योगदान दें। ब्रदर आहात तर तुम्ही ब्रदर लोकांच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा। भाइयों की सभा में आप आए, सिस्टर आहे तर तुम्ही सिस्टर्स लोकांच्या प्रार्थनेत सहभागी व्हा। बहन है तो बहनों की सभा में आप आए। तुमच्या घरात तरुण आहे तर तरुणांच्या प्रार्थनेत त्यांना सहभागी करा। घर में अगर आप युवा है तो युवाओं की सभा में आए। लेकरं आहे तर लेकरांच्या प्रार्थनेत त्यांना सहभागी करा। बच्चे आपके कृपया बच्चों की प्रार्थना में सहभागी व्हा। याद्वारे तुमच्या कुटुंबाची उन्नती होणार, इसके द्वारा आपके परिवार की उन्नती। तुमच्या घरातला कोणताही व्यक्ती असा नसेल की तो नरकामध्ये असेल, आपके परिवार का कोई व्यक्ति ऐसा ना हो वो नरक में जाए, तो स्वर्गामध्ये असेल तुमच्या सोबत। आमेन। वो स्वर्ग में आपके साथ, केवळ तुम्ही नसता, तुमच्या घरातला कोणताही व्यक्ती तो स्वर्गात असेल, आपके परिवार के हर एक व्यक्ती स्वर्ग में होंगे। आणि म्हणून तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या बाबतीत जागरूक असा, इसलिए अपने परिवार के सारे घर वालों के प्रति आप सचेत रहे आणि म्हणून या प्रार्थनांमध्ये सहभाग घ्या। प्रार्थना में आप सहभाग ठीक है। आजच्या वचनाकडे आपण जाऊया। आज के वचनों की ओर हम जाएंगे आणि मी तुम्हाला परमेश्वरासोबत जगणं काय आहे किंवा परमेश्वरासोबत कशा प्रकारची आपलं जीवन असावं त्या गोष्टीविषयी सांगत होतो। परमेश्वर के प्रति हम कैसे रहे, अपना जीवन के साथ कैसे
परमेश्वरासोबत जगण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे. परमेश्वर के साथ जीने के लिए कुछ चीजों की हमें जरूरत भी है. आणि 2 आठवड्यामध्ये मी देवाच्या उपस्थितीविषयी तुमच्या जीवनामध्ये अंतःकरणात देवाच्या राजस्थानाविषयी तुम्हाला शिकवतो. पिछले 2 सप्ताह में परमेश्वर की उपस्थिति आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित करने के बारे में मैंने आपको आणि 3 ठिकाणी आपण देवाच्या राजस्थानाविषयी शिकलो. 3 जगह पर परमेश्वर के सिंहासन के बारे में आपल्या हृदयामध्ये देवाचं राजस्थान, अपने हृदय में परमेश्वर का सिंहासन, आणि त्याच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी त्याची उपासना होते त्या ठिकाणी देवाचं राजस्थान, परमेश्वर का भवन जहाँ पर उनकी आराधना होती है, आणि स्वर्गामध्ये त्याचं राजस्थान, और स्वर्ग में उनका सिंहासन होता है. आणि या 3 ठिकाणी राजस्थान असेल तर देवासोबत चालणं, देवासोबत वाटचाल करणं हे आपल्याला खूप सोपं जातं. तीनों जगह पर परमेश्वर का सिंहासन है, तो उनके साथ हमें आगे बढ़ना आसान हो जाता है. तुम्ही सहजासहजी परमेश्वराला सोडण्याची इच्छा बाळगत नाही. आप सहज रीति से परमेश्वर को छोड़ना नहीं चाहिए. संकट अडचणी तुम्हाला हलवू शकत नाही. आपके जीवन में संकट आएंगे लेकिन वो आपके जीवन को हिला नहीं पाएंगे. सगळी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल पण तुम्ही देवाला सोडण्याचा विचार कधीच करणार नाही. कोई भी परिस्थिति आपके जीवन में आप परमेश्वर को छोड़ने की इच्छा कभी नहीं त्याच्या करेंगे. सोबत तुम्ही प्रामाणिकपणे जीवन जगा. उनके साथ आप हमेशा एक साथ आणि या गोष्टी होणं गरजेचं आहे. इसलिए इन चीजों को होना जरूरी है. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आज शिकणार आहोत दूसरी जो महत्वपूर्ण बात जो आज हम सीखने वाले हैं, की तुमचं हृदय जे आहे ते देवासोबत जगण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. आपका हृदय जो परमेश्वर के साथ जीने के लिए बहुत बड़ी भूमिका, वो बहुत बड़ा किरदार निभाता है. बाजूला सांगा तुझं हृदय खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपने बोली सकते कि आपका हृदय बहुत जरूरी चीज है. आणि हृदय जर चांगलं नसेल तर तुम्ही देवासोबत चांगल्या प्रकारचं जीवन जगूच नाही. अगर आपका हृदय सही नहीं है तो परमेश्वर के साथ सही जीवन आप जी नहीं पाएंगे. देव स्वतः हृदयाविषयी काय म्हणतो आपण वाचतो बायबलमध्ये. पवित्र शास्त्र में हृदय के बारे में परमेश्वर खुद क्या कहते हैं देखेंगे. उत्पत्तीचं पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 5वं वचन. बऱ्याच वेळेस तुम्ही ते वाचलं असेल पण पुन्हा नव्यानं आपण वाचणार आहोत. उत्पत्ति की किताब उसका 6वां और उसकी 5वीं आयत आपने कई बार उसे पढ़ा होगा, एक बार फिर से पढ़ेंगे. बायबलमध्ये या ठिकाणी लिहिले पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे. 5वं वचन. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. उत्पत्ति 6:5. यहोवा ने देखा कि मनुष्य की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है और उनके मन में विचारों में जो कुछ उत्पन्न होता है वह निरंतर बुरा ही होता है. 8वां अध्याय 21वं वचन. और उसी में 8:21. उत्पत्ती 8:21. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधी शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बालपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही. इस पर यहोवा ने सुखदायक सुगंध पाकर सोचा, मनुष्य के कारण मैं फिर कभी भूमि को शाप न दूंगा. यद्यपि मनुष्य के मन में से बचपन से जो कुछ भी उत्पन्न होता है वह बुरा होता है, तो भी जैसा मैंने सब जीवों को अब मारा है वैसा उनको फिर कभी न मारूंगा. हृदय जे आहे त्याला आपण मन म्हणतो. अपना हृदय जिसे हम मन कहते हैं. आणि आपल्या जीवनामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती आहे. हमारे जीवन में जो 3 महत्वपूर्ण बातें जो आप जानते हैं, याच्याविषयी बाळकीनबाईंनी खूप चांगला संदेश दिला. तुम्ही ते YouTube वर ऐकू शकता. मैंने इनके बारे में बहुत अच्छा संदेश दिया था, YouTube पे जाके देख सकते अजून हैं. एक वेगळ्या स्वरूपामध्ये मला तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे की माझ्या विषयाशी संबंधित ती गोष्ट आहे. और एक अलग तरह से मैं बताना चाहूँगा जिसका संबंध मेरे साथ है. माझ्या विषयाच्या संबंधित ती गोष्ट आहे. मेरे विषय में उसका संबंध है, उस बारे में आणि म्हणून मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. इसलिए मुझे आपको बताना पड़ेगा. आणि 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्यासोबत. 3 चीजें हमारे सामने है. मन, पहला मन, आत्मा हमारा आत्मा आणि शरीर. हमारा शरीर. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा जर भाग असेल कोणता, उसमें सबसे महत्वपूर्ण अगर कोई भाग है तर ते मन आहे. वो हमारा मन है, ज्याला आपण हृदय म्हणतो. जिसे हम हृदय कहते मी हैं. मांसमय हृदयाविषयी जे आपल्या हातमध्ये या ठिकाणी फासड्यांच्या मध्ये बंदिस्त आहे त्याच्याविषयी बोलत नाहीये. जो हमारे मांस में जो हृदय है हमारे अंदर पश्चिम के अंदर है, उसके बारे में मैं नहीं जे बता. रक्त शुद्धीकरणाचं आणि पंपिंगचं काम करतं सतत आणि श्वासात चालतं त्याच्याविषयी नाही बोलत आहे. हमारे लहू को शुद्ध करता है, हमारे सांस करता है, उस मन के बारे में बात नहीं कर रहा. आणि मी त्याच्याविषयी बोलत आहे जे आपल्या अंतःकरणातले विचार आहेत, ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की माझ्या मनामध्ये आलं, ते हृदय जे आहे त्याच्याविषयी मी बोलतो. हमारे हृदय में जो विचार आते हैं, जिसे कहते हैं मेरे मन में जो बात आई है, उस हृदय वो मन के बारे में मैं बता रहा हूं. बायबलमध्ये जवळपास 593 वेळा तो शब्द आलेला हृदय. पवित्र शास्त्र में 593 बार ये हृदय शब्द आया है. इब्री भाषेमध्ये त्याला लॅबे म्हटलेलं आहे. इब्रानियों में उसे लॅबे असं. लॅबे से कहा गया. आणि त्याचा अर्थ इब्री भाषेत असा होतो सेंटर फॉर एनिथिंग, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मध्य काय असेल तर ते हृदय आहे. जो इब्रानी में का उसका अर्थ है कि कोई भी चीज का जो मध्य है वो उसके मन के बारे में. आपल्या जीवनाचं मध्य काय असेल तर ते हृदय आहे. हमारे जीवन का जो मध्य है वो हृदय
हृदय है। बाजूला सांगा तुझ्या जीवनाचा मध्य हृदय आहे. अपने पड़ोसी से क्या आपका जीवन का जो मध्य, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सेंटर फॉर एनीथिंग. अंग्रेजी में उसका भाषांतर या हिंदी में कहेंगे किसी भी चीज का जो मध्य है वो हृदय है. म्हणजे आपल्या जीवनाचा काही मध्य आहे, आपल्या जीवनाचा काही मध्यम भाग असेल, सेंटर आहे, तर तो हृदय आहे. अपने जीवन को कोई भी अगर मध्य या वो भाग है तो वो है हमारा हृदय. आणि म्हणून तर बायबल आपल्याला काय सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाची विशेष रक्षण. पवित्र शास्त्र में कहते हैं कि सारी चीजों के बजाय हमें हृदय की चौकसी. कारण या गोष्टीविषयी आपल्याला का सांगण्यात आलेलं आहे असं? इन चीजों के बारे में क्यों बताया? कारण हृदय खूप सेन्सिटिव्ह आहे. हृदयाविषयी देव खूप सेन्सिटिव्ह आहे. हृदय हमारा बहुत सेंसिटिव, परमेश्वर भी उसके लिए बहुत ज्यादा सेंसिटिव. एक मराठी कवित्री असं हृदयाविषयी असं म्हणते. एक जो मराठी में एक जो लेखिका है उसके बारे में, आणि ती कविता मला पाठ आहे वो आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर होईल की नाही मला माहिती नाही. मुश्किल है. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, मुश्किल है. हाकला हाकला फिरी एकच येतं पिकावर, मन केवढं केवढं मेणा मन आभाळा एवढं, आता होतं भुईवर मग गेलं आभाळा. मन हे मन जे आहे ते अशा प्रकारचं आहे. इस रीति से ये त्या कवितेचा अर्थ असा होतो की मन हे खूप मोठं आहे. उसका हम बताने की कोशिश में मन है वो बहुत बड़ा है. आणि त्या मनाचं मन जे आता भुईवर होतं, भुईवर म्हणजे जमिनीवर होतं, ते कुठे गेलं आभाळात गेलं. मन जो एक समय इस धरती पर है वो अगले क्षण में आकाश में जाता है. लगेच आता तुम्ही आता इथं आहात, बसल्या तुम्ही घरात जाऊ शकता. हम यहाँ पर बैठकर एक क्षण में अपने घर में भी जाएंगे. आता बसल्या तुमचा व्यवसाय तर दुकानात काय चाललं असेल तुम्ही विचार करा. बैठे बैठे आपके व्यवसाय में आपकी दुकान में क्या हो रहा है आपका मन वहाँ पे जाएगा. आणि रस्त्यावरून कोण जात असेल याचा विचार तुम्ही करू शकता. रस्ते पे से कौन गुजर है वो भी आप सोच सकते हैं. इथं बसून तुम्ही न्यूयॉर्क अमेरिकेच्या एखाद्या सिटीमध्ये शहरामध्ये जाऊ शकता. यहाँ पर बैठे बैठे अमेरिका के किसी शहर में भी आप जा सकते हैं. हजारों किलोमीटर आपल्यापासून दूर आहे. जो हजारों किलोमीटर हमसे दूर है. म्हणजे मनामध्ये इतकी शक्ती आहे. मन में इतनी शक्ति है. हृदयामध्ये एवढी शक्ती आहे. हमारे हृदय के अंदर इतनी शक्ति है. आणि तुम्हाला माहिती आहे हृदय हे तुमच्या जीवनाला खराब करू शकतं. आप ये जानते हैं कि आपका हृदय आपके जीवन को खराब, हृदय हे तुमचं पूर्ण जीवन बिघडवू शकतं. आपका पूरा जीवन बदल कर वो बिगाड़ आणि सकता है. हृदयच तुमचं जीवन खूप चांगलं पण बनवू शकतं. और हृदय आपका जीवन बहुत अच्छा भी कर सकता है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से आणि म्हणून हृदयाला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, शरीराचं किंवा जीवनाचं सेंटर म्हटलेलं आहे. इसके पवित्र शास्त्र में हृदय को अपने जीवन का मध्य आणि म्हणून त्याच्याविषयी तुम्ही आणि आपण खूप सावध असलं पाहिजे. उसके बारे में हमें बहुत सावधानी सचेत रहना है. हृदय आपलं एक प्रकारचं एक गार्डन आहे किंवा एक बाग आहे. हृदय जो एक तरह से कह सकते हैं हमारे जीवन का बगीचा है. हृदय एक गार्डन आहे, हृदय एक बाग आहे. हृदय जो अपना बगीचा है. आणि गार्डन किंवा बाग बगीचा जो आहे तो नेहमी सुंदर असायला हवा. बगीचा होता है उसे हमेशा सुंदर रहना है. कोणीही खराब बगीच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. कोई खराब बगीचे में जाना भी नहीं. कुठल्याही प्रकारचा व्यक्ती कुठल्याही घाण एकदा ज्या ठिकाणी स्वच्छता नाहीये अशा बागेत जाऊन राहू इच्छित नाही. ज्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करू इच्छित नाही. कोई इंसान है वो ऐसे बगीचा जहाँ पर गंदा है वहाँ पर वो जाना नहीं चाहता है, वहाँ जाके कुछ करना भी नहीं. बायबल मात्र आपल्याला असं सांगतं पवित्र शास्त्र में ऐसे की मनुष्याच्या मनात येणाऱ्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट असतात. मनुष्य के मन में आने वाली हर कल्पना हमेशा बुरी ही होती है. म्हणून पहिली गोष्ट अशी आहे की हृदय एक बगीचा आहे आणि बगीचाला जो बगीचा आहे त्याला नेहमी सुंदर ठेवायला हवं. इसलिए हमारा हृदय बगीचा उसे हमेशा हमें सुंदर ही रखना है. आणि तो बगीचा सारखंच नेहमी त्याची काटणी छाटणी त्याच्यात अनवॉन्टेड असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचं जे अनवॉन्टेड काम आहे ते सगळं बाहेर काढत राहायला पाहिजे. इसलिए उस बगीचे में जैसे हम छट्टी करते हैं उसको हमेशा करना है. जो अनचाही चीजों को तोड़ के निकाल के बाहर. बागेमध्ये काय असतात, झाडं असतात वेगवेगळ्या प्रकारची. बगीचा में अलग अलग तरह के पेड़ होते हैं. बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सुशोभीकरण केलेलं असतं. अच्छी तरह से उसको सजाया जाता है. आणि सतत झाडांची वाढ होत असते. वहाँ पर पेड़ हमेशा बढ़ते रहते हैं. आणि सतत त्याची छाटणी करावी लागते. उसकी हमेशा छटनी भी करनी. रोज त्या ठिकाणी झाडू मारावं लागतं. हर दिन वहाँ पर झाड़ू लगाना रोज पड़ता है. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची साफसफाई करावी लागते. हर दिन अलग अलग तरह की साफ सफाई आपको करनी बागेमध्ये पड़ती झाडं है. असल्या कारणानं त्याला पाणी पण घालावं लागतं. बगीचा में पेड़ होने की वजह से हमें पानी भी वहाँ पे आणि देना पड़ता है. सतत वेगवेगळ्या प्रकारची काळजी औषधाची फवारणी पण त्याला करावी लागते. उनको आपको कुछ दवाइयाँ भी छिड़कनी पड़ती है. आणि जर बाग आहे तर निश्चित वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं सतत कराव्या लागतात. अगर बगीचे है तो अलग अलग चीजों को वहाँ पे करना पड़ता है. या सेम गोष्टी तुमच्या हृदयामध्ये केल्या गेल्या पाहिजे. यही चीज आपके हृदय में भी आपको करनी चाहिए. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला त्याच्यामध्ये जास्त भर घालता आली पाहिजे. अच्छी चीजें उनमें आपको और ज्यादा भर डालनी है. जो वाईट आहे ते सतत काढून जो टाकलं. बुरा है उसको आपको वहाँ से निकालना जे है.
जास्त वाढलेलं आहे, जे अनवॉन्टेड वाढलेलं आहे त्याची छाटणी सतत केली पाहिजे. चीजें बढ़नी वो आपको उसकी छटनी भी करनी मला है. असं शोधलं पाहिजे की माझ्या मनामध्ये येणाऱ्या कोणत्या स्तोत्र आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीद्वारे वाईट शिरतं माझ्या अंतःकरणामध्ये. आपको ये देखना है कि कौन कौन सी चीजें आपके मन में उनके द्वारा गंदी चीजें आपके कोणत्या गोष्टीद्वारे वाईट शिरतं, जे दरवाजे आहेत वाईट दरवाजे, त्या दरवाजांना बंद केलं पाहिजे. कौन से दरवाजों से आपको गलत चीज आपके अंदर आती है उन दरवाजों को आपको बंद भी करना है. कारण हृदय बगीचा आहे, बाग आहे, क्योंकि आपका हृदय आपके बगीचा आणि है. त्याला गार्डन सारखं सजवलं गेलं पाहिजे. उसे बगीचे की तरह ही हमेशा सजा के रखना जितकं है. बगीचा सुंदर तितकं राहण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे लागतं. बगीचा जितना सुंदर होता है वो रहने के लिए अच्छा भी लगता है. त्या ठिकाणी माणसाचं मन प्रसन्न होतं. वहाँ पर जो मनुष्य का मन है वो प्रसन्न रहता जितका है. बगीचा घाण, जितका बगीचा खराब जितना असेल बगीचा खराब या गंदा होता है आणि त्या ठिकाणी माणसाची बसायची इच्छा होत वहाँ नाही. पर बैठने की इंसान की इच्छा नहीं होती. मनुष्य रागीट आहे हे समजून चाला की त्याचा बगीचा खराब झालेला. इंसान अगर गुस्से वाला है तो समझे कि उसका बगीचा खराब है. मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी कृत्य करतो तर समजून चाला की त्याचा बगीचा खराब आहे. इंसान अगर गलत गलत कुछ चीजें करे उसकी गलत आदत है मतलब उसका बगीचा खराब है. जर त्याच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, जर तो शांतीमध्ये राहत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी त्याच्याद्वारे होत आहेत, तर निश्चित त्याचा बगीचा खूप सुंदर आहे. उनके जीवन में उनके हृदय में अगर शांति है वो अच्छी चीजें करे तो निश्चय समझे कि उनके बगीचा में अच्छी कारण चीजें बगीचा ज्यावेळेस बाग जी आहे ती सुंदर नसते त्याच वेळेस सगळ्या गोष्टी बाहेर निघत राहतात. जब बगीचा अच्छा नहीं होता तभी चीजें अंदर खराब चीजें बाहर निकल कारण आती हैं. स्वतः प्रभू यीशु ख्रिस्ताने ते उदाहरण दिलेलं आहे लेकिन खुद यीशु मसीह ने इस बात का उदाहरण की दिया है. बाहेरील जाणाऱ्या गोष्टी आतमध्ये विटाळत नाही. बाहर की जो चीजें वो आपको अंदर जाके गंदा नहीं तर करती. आतून जे काही निघतं ते सगळं काही माणसाला विटाळतं. जो अंदर से निकलता है वो इंसान को खराब कर आतून देता राग है. येतो, द्वेष येतो, मत्सर येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सतत येत राहतात. आपके अंदर से गुस्सा आता है, द्वेष आता है, किसी के मत्सर है, वो सारी चीजें आपको अलग अलग तरीके से निकलती कारण है. सतत आतमध्ये उत्पत्ती होत राहते. उसके अंदर हमेशा कुछ न कुछ उत्पत्ति कारण बायबल होती है. सांगतं की मनुष्याच्या मनात येणाऱ्या एकसारख्या कल्पना सतत काय असतात, वाईट असतात. पवित्र शास्त्र कहते हैं मनुष्य के मन में आने वाली जो कल्पना होती है वो हमेशा पूरी आणि होती है. मन जर बाग आहे तर त्या बागेला सुंदर बनवण्यासाठी तुम्ही आणि मी सतत प्रयत्नशील अगर असतो. मन आपका बगीचा को सुंदर बनाने के लिए आपको मुझे हमेशा यत्न करते कारण हैं. लक्षात घ्या, देव अशाच ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी स्वच्छता आहे. आप समझे परमेश्वर उस जगह रहते हैं जहाँ पर साफ सफाई होती एक वेळ है. अशी होती की माझा बगीचा, माझं हृदय खराब होतं. एक ऐसा समय था जब मेरा हृदय मेरा बगीचा खराब था. पण आता मात्र मी नव्यानं जन्मलेला व्यक्ती आहे. अब मैं नए सिरे से जन्मा हुआ आता मी व्यक्ति हूँ. ख्रिस्तामध्ये आलो. अब मसीह में हूँ. आता मी ख्रिस्तावर विश्वास अब मैं करतो. मसीह में विश्वास आता मी करता हूँ. ख्रिस्ताच्या वचनावर चालू अब लागत मसीह आहे. के विश्वास वचनों पे मैं आता चलता मी हूँ. रोज बायबल वाचतो. हर दिन मैं पवित्र शास्त्र आता मी पढ़ता रोज हूँ. प्रार्थना हर करत दिन आहे. मैं दुआ करता हूँ. आता मी लोकांना सुवार्ता सांगत अब मैं आहे. लोगों को सुसमाचार सुनाता हूँ. आणि आता माझं बाग जी आहे ती खूप सुंदर और असते. मेरा बगीचा है वो सुंदर होना एक वेळ अशी होती की ती बाग खराब होती. एक समय ऐसा था वो बगीचा खराब त्याच्यामध्ये था. राग, द्वेष, मत्सर सगळ्या प्रकारच्या गोष्टी भरलेल्या होत्या. उसमें गुस्सा था, किसके लिए द्वेष था, वो सारी चीजों से भरा हुआ पण था. येशू ख्रिस्ताचं जीव, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि सर्व काही साफ करण्यात यीशु आलं. मसीह वहाँ पर आए, सारी चीजों को उन्होंने साफ कर दिया. आता मात्र त्या ठिकाणी साफसफाई असलीच पाहिजे. अब वहाँ पर साफ सफाई होना पण जरूरी काही है. लोकांचं जीवन ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा त्या बगीच्यासारखं सुंदर नाहीये. कुछ लोग का जीवन मसीह में आने के बाद भी बगीचा की तरह सुंदर नहीं है. आणि मग तुमचा बगीचा कोणत्या प्रकारचा सुंदर आहे की नाही, का त्याच्यामध्ये घाण भरलेली आहे, याची विचार करा. आपको इस बात को सोचना है कि आपका बगीचा सुंदर है या गंदी चीजों से भरा हुआ है. कारण बऱ्याच वेळेस सुंदरता खराब होत असते. लक्षात कई घ्या. बार वो सुंदर चीज भी खराब होती है. कारण ज्याला झाडं जगवायची माहिती आहे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की कशा प्रकारे झाडं सारखी खराब होत असतात. जिन्हें पेड़ों को अच्छे से बढ़ाने की जानकारी होती है उनको मालूम होता है कि पेड़ों को कैसे संभालना है. आणि मग झाडांचा कचरा किती पडत असतो. उसका कचरा भी गिरता रहता वेगवेगळ्या है. प्रकारची फळं उगीच येत नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत राहतात. अलग अलग सिर्फ फल ही नहीं आते हैं, और भी बातें होती रहती है. आणि मग त्या साफसफाई करत राहिले पाहिजे सतत. निरंतर उसकी सफाई करना आणि म्हणून मनाची सुद्धा साफसफाई करत राहिले पाहिजे. मन की सफाई करना भी. बाजूला सांगा तुझ्या मनाची तुला सफाई करत राहिले पाहिजे. पड़ोसी से कहना अपने मन की सफाई करना. रोज सफाई करत राहिले पाहिजे. हर दिन उसकी सफाई ज्याला करना. आपण रोजचं तारण म्हणतो ते रोजचं तारण तुम्ही हर दिन टाळा केलं पाहिजे. उद्धार कहते जो मसीह से आपको पाना है. रोज सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी प्रभू सोबत एक कमिटमेंट केलं पाहिजे की प्रभू आज माझं मन सुंदर असेल. हर दिन उठने के बाद प्रभु के साथ आपको वचनबद्धता करनी है कि मेरा जीवन सही होना चाहिए. माझं हृदय जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या घाण गोष्टीने भरणार नाही. मेरा हृदय किसी गंदी चीजों से भरना नहीं होना वेगवेगळ्या चाहिए. प्रकारचं जर खराब झालं असेल, आज काही काल काय भरला असेल तर सगळं आज मी साफ करू. कल कुछ गंदा भरा है तो आप उसे मैं साफ करूंगा. कुणाविषयी द्वेष असेल तर तुम्ही द्वेष काढून टाकू. किसी के बारे में मन में द्वेष है तो वो नहीं कुणाविषयी निकालूंगा. राग आहे तर राग मी काढून टाकू. किसी के प्रति मेरे मन में गुस्सा मी है तो उसे कुणाला क्षमा निकालूंगा. करू शकलो नाही तर क्षमा मी माझ्या जीवनात तुम्ही त्याला क्षमा करतो. अगर किसी को मैं क्षमा नहीं किया तो उसे मैं अपने जीवन में क्षमा करूंगा. मी कुणाविषयी काहीतरी वाईट मनात ठेवू नये की त्याचं मी उलट फेडीनच तर ते उलट जे आहे, जे द्वेष आहे, जो मत्सर आहे, जर जलसी आहे ती सगळी मी काढून टाकतो. किसी के प्रति मेरे मन में गलत है मैं कहूंगा उसका मैं उसको लौटा दूंगा. ये चीजें मेरे हृदय से मैं निकाल दूंगा. आणि ह्या गोष्टी सतत रोज केल्या गेल्या पाहिजेत. ये निरंतर आपको हर दिन करते रहना है. जर हे केलं नाही तर तो
बगीचा खूप खराब होऊन जाईल. अगर नहीं करेंगे तो बगीचा बहुत खराब हो जाएगा. काही लोकांचं जीवन अशा प्रकारे त्या बगीच्यामध्ये सगळीकडे झाडं वाढलेले आहेत. कुछ लोगों की जीवन इस तरह से बगीचे में हर सगळीकडे जगह कचरा पडलेला आहे. हर जगह कचरा फैला हुआ है. कधी त्यांना पाणी घालण्यात आलेलं नाही. उनको पानी नहीं दिया गया है. सगळं सुकून गेलेलं आहे. सब सूख गया है. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी झाल्यात की त्या ठिकाणी सर्व गंदगी आहे. कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाहीये. ऐसे हुआ है कि वहाँ पे सब गंदगी है, साफ सफाई नहीं हुई है. मग ते कुठेही जातात सर्व त्यांच्या हृदयातली घाण पसरते. कहीं पर जाकर उनके हृदय की गंदगी सब जगह फैल जाती है. कुठल्याही प्रकारे त्यांच्या मुखातून कुठलाही चुकी वाईट चांगला शब्द बाहेर पडत उनके नाही. मुख से अच्छे शब्द बाहर नहीं निकलते. द्वेष बाहेर पडतो. उनके मन से द्वेष बाहर पड़ते हैं. किसी के लिए वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी बाहेर पडतात. अलग अलग बुरी चीजें बाहर सतत असं निकलती म्हणतात मी कधी क्षमा करणार नाही. हैं. हमेशा ऐसे कहते हैं कि मैं किसी को क्षमा नहीं करूंगा. याचा अर्थ बगीचा खराब झाला. इसका मतलब बगीचा खराब हो चुका जर है. तुम्हाला बगीचा सुंदर असेल अगर आपका बगीचा सुंदर हो तुम्ही क्षमेच्या गोष्टी बोलणार, तो आप क्षमा के बारे में बात तुम्ही करें. प्रेमाच्या गोष्टी आप बोलणार, प्यार के बारे में बात तुम्ही करें. देवाचे वचन आप बोलणार. परमेश्वर के वचन बोलेंगे. सतत तुम्ही देवाला लोकांना उत्तेजित करणाऱ्या, लोकांना उत्साह प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी बोलणार. निरंतर आप लोगों को उत्साह उत्तेजन देने वाली बातें करेंगे. तुम्ही जिथं पण जाल तिथं आनंद येईल. आप जहाँ जाएंगे वहाँ आनंद होगा. ज्या ठिकाणी निराशा असेल त्या ठिकाणी आशेचं किरण तुम्ही जहाँ असाल. पर निराश होगी वहाँ पे आशा की किरण लेके जाएंगे. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख आहे, अडचणी आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विश्वास पैदा कराल. विश्वास जहाँ पर निर्माण दुख कराल. के अड़चने वहाँ पर आप विश्वास को वहाँ पर आप पैदा कारण करेंगे. बगीचा सुंदर असतो तर मनुष्य त्या ठिकाणी जाऊन काहीतरी निर्माण करतो. जब बगीचा सुंदर होता है तो इंसान उस जगह जाके कुछ नई चीजों का कारण निर्माण लक्षात करता घ्या, है. देवासोबत जगणं म्हणजे यालाच देवासोबत जगणं म्हणतात. इसी चीज को परमेश्वर के साथ जीना कहते हैं. कारण परमेश्वरासोबत जगणं केवळ हृदय घाण घेऊन परमेश्वरासोबत नाही जगता येत. परमेश्वर के साथ आप अपने हृदय को गंदा रख के नहीं जी आणि सकते. म्हणून तुमचा बगीचा सुंदर असला पाहिजे. इसलिए आपका बगीचा सुंदर कारण होना हृदय चाहिए. एक प्रकारचं बाग आहे. क्योंकि हृदय एक तरह का बगीचा है. गार्डन आहे की त्याला स्वच्छ ठेवलं गेलं पाहिजे. वैसा बगीचे उसको हमेशा सुंदर रखना, साफ रखना जरूरी है. हर दिन उसको साफ करना काही चाहिए. लोक त्याला साफ नाही करत आहे. कुछ लोग उसे साफ नहीं करते. त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाहीये. उसकी तरफ लोगों का ध्यान रोज नहीं है. सकाळी आपण आंघोळ करतो, आपल्याला आंघोळीची गरज असते. हर दिन हमें नहाने की नहाने की जरूरत आपल्याला पड़ती असं है. वाटतं की आंघोळ केल्याशिवाय माझा जो थकवा आहे तो थकवा निघून हमें जाणार. लगता है कि हमारी जो थकावट है वो बिना नहाए नहीं चली जाएगी. कारण आपण आंघोळ केल्यानंतर आपली थकावट दूर होते, रात्रीची थकावट दूर होते. जब हम नहाते तो हमारी जो थकावट होती है रात की वजह से वो दूर हो जाती है. आपलं ब्रश केल्यानंतर आपलं तोंड स्वच्छ होतं. ब्रश करने के बाद हमारा मुंह साफ हो तसं जाता है. आपलं हृदय पण रोज स्वच्छ केलं गेलं पाहिजे. वैसे हमारा हृदय हर दिन साफ करना त्यातला चाहिए. थकवा काढून टाकण्यासाठी त्या बगीचाला रोज सजवलं गेलं पाहिजे. उसके अंदर की थकावट दिखाने के लिए उसे हर दिन उसे रोज त्याच्यातल्या अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकल्या हर पाहिजे. दिन उसकी अनचाही चीजों को निकालना जरूरी है. जर तुम्ही असं केलं नाही अगर आपने ऐसा नहीं किया तर एक दिवस तुमचा बगीचा पूर्ण खराब झाला एक दिन आपका बगीचा पूरी तरह से खराब हो जाएगा. आणि तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्या द्वारे ती घाण पसरत राहील. आप जहाँ जाएंगे आपके द्वारा वो गंदगी भी फैलाई आणि जाएगी. म्हणून असं होऊ नये यासाठी ऐसा हो ना इसलिए तुमच्या बगीचाची काळजी घ्या. अपने बगीचा की आप चौकसी करें. कारण तो बगीचा जर चांगला नसेल अगर वो बगीचा सही नहीं है, अच्छा नहीं है, निश्चित अर्थाने तुमच्या द्वारे परमेश्वर गौरवला जाणार नाही. निश्चय आपके द्वारा परमेश्वर की महिमा नहीं है. माझ्यासोबत एक वचन वाचा, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय. नीतिसूत्रे 3 नीति वचन 3 आणि त्या ठिकाणी पहिलं वचन आहे, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा बाळगो. दया 3रं वचन, दया व सत्य ही तुला न सोड, त्यांची माळ तो आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. नीति वचन 3 का 1 और 3. हे मेरे पुत्र मेरी शिक्षा को न भूलना, अपने हृदय में मेरी आज्ञाओं को रखे रहना, कृपा और सच्चाई मुझसे अलग न होने पाए पर उनको अपने गले का हार बनाना और अपने हृदय रूपी पटिया पर लिखना. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, तुमचं जीवन सुंदर बनण्यासाठी किंवा तुमचं बगीचा सुंदर बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे. आपका जीवन आपका बगीचा सुंदर बनाने के लिए सारी चीजों की जरूरत है. जितका तुमचा बगीचा सुंदर असेल, बाग सुंदर असेल, तितकं तुमचं जीवन सुंदर असेल. जितना आपका बगीचा सुंदर होगा उतना आपका जीवन जितकं सुंदर तुमचं होगा. हृदय सुंदर आहे तितकं तुमचं जीवन सुंदर असेल. जितना आपका हृदय सुंदर है उतना आपका जीवन भी सुंदर होगा. मला सांगा, तुझं हृदय सुंदर असेल तर तू सुद्धा सुंदर अपने असेल. पड़ोसी से कहकर आपका हृदय सुंदर है तो आपका जीवन भी सुंदर है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हृदय खराब आहे, त्याचा बगीचा खराब आहे, त्याचं जीवन खराब आहे. लक्षात घ्या. जिसका बगीचा खराब है उसका हृदय भी खराब है. त्याच्या मुखातून शिवीगाळ येते का, त्याचा बगीचा बाग खराब आहे. अगर उसके मुख से गालियां निकल रही मतलब उसका बगीचा त्या खराब है. हृदय एक बाग आहे, क्योंकि अपना हृदय एक ते तरह साफ केले का गेलेले नाहीये. वो साफ नहीं किया त्याच्यामध्ये गया है. द्वेष भरलाय. उसमें द्वेष भरा हुआ है, उसमें गुस्सा कदाचित भरा तुम्ही हुआ है. माणसावर रागवलेलं नसाल, शायद आप इंसान पे गुस्सा नहीं है. काही जण परमेश्वरावर सुद्धा रागवलेलं कुछ असतात. लोग परमेश्वर के ऊपर भी गुस्सा किए. परमेश्वर माझं काम करत नाही म्हणून त्याच्यावर रागवतात. प्रभु मेरा कार्य नहीं करे इसके ऊपर वो गुस्सा है. पण तो काम करो अथवा न करो, तो परमेश्वर चांगलाच आहे. वो करे या ना करे परमेश्वर भले ही तो है. कृपा तो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करो अथवा न करो, त्याची कृपा कधी विसरत वो नाही. आपके जीवन में कृपा करे या ना करे वो अपना अनुग्रह कभी नहीं भूलते. आपण विश्वासून घेता विसरतो, पण तो कधीही विश्वासून घेता विसरत नाही. वो कभी
भी विश्वासयोग्यता नहीं बोलेंगे, हम भूल जाते म्हणून हैं। तुमच्या मनात जर कोणाविषयी पण राग असेल तर तो आजच काढून टाका। आपके हृदय में किसी के प्रति गुस्सा है तो उसे आज ही निकालिए। आज जर बगीचा साफ केला नसेल, बाग साफ केली नसेल तर आजच साफ करा। अगर आज आपने अपने बगीचों को साफ नहीं किया तो आज कृपया म्हणून कीजिए। हृदय एक बाग आहे हे लक्षात ठेवा। इसलिए अपना अपने बगीचे इस बात को समझिए। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट दूसरी और एक जरूरी बात की तुमच्या जीवनामध्ये जर कॉन्टॅक्ट पॉइंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो देवाचं संपर्काचं ठिकाण काय असेल तर ते हृदय आहे। आपके जीवन में परमेश्वर के साथ संपर्क का कोई ठिकाना है तो वो आपका हृदय है। कॉन्टॅक्ट पॉइंट ज्याला म्हणतात म्हणजे देव त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बोलणार आहे तर ते कॉन्टॅक्ट पॉइंट काय आहे तर हृदय आहे। जहाँ पर परमेश्वर बात करके अगर ऐसा कोई ठिकाना है तो आपका हृदय है। माझ्यासोबत माझा स्तोत्र आहे याचा 14वां अध्याय 1 ते 3 वचन। मेरे साथ पढ़े भजन संहिता उसका 14वां अध्याय उसका 1, 2 और 3। 1 से 3 मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगल कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही, कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले, ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहे, एकूण एक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही। भजन संहिता 14 उसका 1 से 3 पढ़ेंगे। मूर्ख ने अपने मन में कहा है कोई परमेश्वर है ही नहीं, वे बिगड़ गए, उन्होंने दिनों ने काम किए हैं, कोई सुकर्मी नहीं। परमेश्वर ने स्वर्ग में से मनुष्य पर दृष्टि की है कि देख के कोई बुद्धिमान, कोई परमेश्वर को खोजी है या नहीं। वे सब के सब भ्रष्ट पाए, वे सब पाप हुए, कोई सुकर्मी नहीं, एक भी नहीं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। देव बाजूला सांगा, हृदय हे देवासाठी संपर्क करण्याचं ठिकाण आहे। पड़ोसी से कहे हृदय अपना जो परमेश्वर से बात करने का एक ठिकाना है, संपर्क का ठिकाना है। कारण हृदय जर चांगलं नसेल तर देवाला संपर्क करण्याचं ठिकाणच राहणार नाही। अगर आपका हृदय सही नहीं तो परमेश्वर को आपके साथ संपर्क करने काही लोकांचं हृदय इतकं खराब झालेलं आहे की देव त्यांच्याशी बोलू शकत नाही। कुछ लोगों के हृदय इतने खराब है कि परमेश्वर उसी के साथ बात ही नहीं कर आणि सकते। परमेश्वर तुम्हाला असं वाटत असेल की देव डायरेक्ट माझ्याशी येऊन डायरेक्ट अगदी मोठ्याने स्पीकरद्वारे माझ्याशी बोलेल। आपको ऐसे लगता है कि परमेश्वर ऐसे बहुत बड़े स्पीकर के द्वारा या उसके समान मेरे साथ बात करे। परमेश्वर केवळ तुमच्या कानावर आवाज येतो त्याच्याद्वारे नाही बोलत आहे। परमेश्वर सिर्फ आपके कान की सुनी हुई बातों के द्वारा नहीं आपसे बात करते। कारण कानात जे आपण ऐकतो, जे काही आपण ऐकतो, रिसीव्ह करतो कानावर, कान में सुनते उसे ग्रहण करते हैं, सगळं काही आपल्या अंतःकरणात जातं। वो सब कुछ हमारे हृदय में चला जाता है। मग त्या अंतःकरणामध्ये सगळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जे भेळ मिसळ असते ती भेळ मिसळ होते। उस हृदय में सारी बातें जो मिलाना होता है, मिलावट होती वहाँ पर हो जाती है। ज्याला मिक्सिंग म्हणतो आपण, ते मिक्सिंगचं काम त्या हृदयामध्ये होतं। वो सारा मिक्सिंग वहाँ पर हृदय में होता है। त्या ठिकाणी द्वेष पण आहे, वहाँ पर वो द्वेष भी है, त्या ठिकाणी राग पण आहे, किसी के गुस्सा भी है, क्षमा करण्यात न क्षमा करण्याचं न हृदय पण करने आहे, वाला हृदय त्या भी है। ठिकाणी एखादं चित्रपटातलं गाणं पण आहे, कोई मूवी का गाना भी है, त्या ठिकाणी तुम्ही रस्त्यात पाहिलेली एखादी व्यक्ती पण आहे, वहाँ पर आपने रास्ते में देखी कोई व्यक्ति भी वहाँ त्या पर, ठिकाणी असा पण एक व्यक्ती आहे त्याने तुमचे उसने पैसे घेतले त्यांनी परत दिले नाही, तो पण माणूस तिथं आहे। ऐसा कोई व्यक्ति है जिसको आपने उधार दिया उसने आपका उधार नहीं चुकाया। तिथं देवाचे पाणी आलेले आहे बघा आता, वहाँ पर परमेश्वर की वाणी आणि आई तिथं ते बसलेले आहे। और वहाँ पर वो बैठे। त्या ठिकाणी तुम्हाला कर्जाचं टेन्शन पण आहे, वहाँ पर आपको कर्जे का टेंशन है, त्या ठिकाणी तुमची जबाबदारी पण आहे, आपकी जिम्मेदारी भी है। या सगळ्याची विचार तिथं आहे ये सारों के विचार वहाँ पर है आणि या सगळ्याची तिथं भेळ मिसळ होते, सगळं मिक्सिंग होत राहतं। वहाँ पर सबका मिक्सिंग होता रहता है। कानात तुम्ही जे ऐकलंय आपने कान में जो सुना है ते सगळंच इम्प्लिमेंट होत असं नाही, वो सारी सगळंच बातें, अंमलात आणलं वो जातं। सारी चीजें होती है सच में, ऐसा जरूरी नहीं है। लक्षात घ्या, असं होतं असं नाही, ऐसा होता ही है, ऐसा नहीं है। कारण बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्या बाकीच्या गोष्टी आपल्याला विचलित करतात। कई बार ये सारी बातें हैं जो आपको विचलित कर देती है। आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की हृदय एक बाग आहे, इसलिए मैंने सबसे पहले आपसे कहा अपना हृदय एक बगीचा है। आणि त्या बागेतली जर काटछाटणी केली गेली असेल, अगर बगीचे में छटनी की गई है, देवाच्या वचनाला जागा ठेवली गेली असेल, परमेश्वर के वचनों के लिए जगह रखी है, देवा माझी जबाबदारी सांभाळण्यासाठी हे तुझं वचन सामर्थ्य आहे। प्रभु मेरा जिम्मेदारी निभाने के आपके वचन सामर्थ्यशाली है। ज्या माणसाने माझे पैसे परत दिले नाहीत त्या माणसाकडून पैसे परत मिळण्यासाठी तुझं वचन सामर्थ्य आहे। जिस इंसान ने मेरा उधार नहीं दिया उस इंसान को उधार पाने के लिए आपका वचन सामर्थ्यशाली मी ज्याला क्षमा करू शकत नाही त्याला क्षमा करण्यासाठी सुद्धा तोच वचन मला मदत कर। है। मैं किसी को क्षमा नहीं कर पा रहा हूँ तो आपका वचन मुझे वो क्षमा का राग काढून टाकण्यासाठी सुद्धा तुझं वचन मला मदत करतं। गुस्सा निकालने के लिए आपका वचन मुझे मदद करे। मी वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा तुझं वचन मला मदत अलग करतं। अलग चीजें करने के लिए आपका वचन मुझे मदद करे। कारण लक्षात घ्या, देव ज्यावेळेस त्या कॉन्टॅक्ट पॉइंटशी किंवा त्या संपर्काच्या ठिकाणाशी बोलतो त्यावेळेस तो सगळ्या गोष्टीवर परिणाम घडवू इच्छितो। परमेश्वर जब उस अपने संपर्क वाले उस जगह पर जब बात करते हो उसका परिणाम आपकी सारी चीजों के ऊपर, सगळ्या तुमच्या कर्जावर पण त्याचा परिणाम होणार आहे, आपके कर्जों पे भी उसका परिणाम, तुमच्या रागावर आणि तुमच्या भावनेवर पण त्याचा परिणाम होणार आहे। आपकी जो भावना होती है उसके
ऊपर भी उसका परिणाम तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर पण त्याचा परिणाम होणार आहे. जिम्मेदारी उनके ऊपर भी उसका परिणाम होने वाला है. शरीराच्या काही तक्रारी असतील, तुम्ही आजारी असाल तर त्याच्यावर पण त्याचा परिणाम. हमारे शरीर की कुछ बातें उसके ऊपर भी उसका परिणाम होने वाला है. लक्षात येतं मी काय सांगत आहे तुम्हाला? समझने में क्या बता रहा हूँ? कारण बगीचा जो सुंदर ठेवला तुम्ही, आपने बगीचा सुंदर रखा है. लक्षात घ्या, देवाचं कॉन्टॅक्ट पॉइंट अगदी सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे असेल. परमेश्वर का जो कॉन्टैक्ट पॉइंट है वो बहुत सुरक्षित और अच्छा रहेगा. जर संपर्काचं ठिकाण व्यवस्थित नसेल, अगर वो ठिकाना ही सही नहीं रहेगा तर तुमच्या सगळ्या गोष्टी मग पूर्णपणे खराब झाल्या आपकी सारी चीजें पूरी रीति से खराब हो जाएंगी. आणि म्हणून देवाचा जो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे ते सुंदर ठेवा. परमेश्वर का जो कॉन्टैक्ट पॉइंट संपर्क कायम ओपन ठेवा. उसके हमेशा उसे काय ओपन ठेवा की देव कधीही संपर्क करू शकतो. उसे खुला रखे ताकि परमेश्वर देव कभी भी कधीही आपके त्याशी बोलेल, तुम्ही उपलब्ध असाल. परमेश्वर जब भी बात करे आप वहाँ पर उपलब्ध रहे. काही लोकांचं कॉन्टॅक्ट पॉइंट खराब झालं, कुछ लोगों का वो कॉन्टैक्ट पॉइंट खराब हो, काही लोकांचं हृदयच खराब झालं. कुछ लोगों का हृदय खराब हो चुका है. हृदय खराब झालं, जहाँ पर हृदय खराब है देवाला काम करण्याची जागाच राहिली नाही. परमेश्वर को कार्य करने के लिए जगह नहीं देवाला बची. तुमच्याशी बोलण्याची जागाच राहिली नाही. परमेश्वर को आपके साथ बात करने की जगह नहीं रही. शब्द फक्त डोळ्याला दिसतात. आपकी आंखों को बस दिखाई देते, फक्त व्हिडिओ डोळ्याला दिसतो, वीडियो सिर्फ आपको दिखाई देता है. कॉन्टॅक्ट पॉइंट पर्यंत आतमध्ये जात नाही. वो अंदर तक नहीं पहुंच रहा है. आतमध्ये का जात क्यों नाहीये? नहीं अंदर जा रहा है? कारण पूर्णपणे कॉन्टॅक्ट पॉइंट खराब झालेले, क्योंकि वो कॉन्टैक्ट में पूरी रीति से खराब हो चुका है. पूर्णपणे हे खराब झालेले. पूरी रीति से वो खराब हो चुका है. ज्यावेळेस हे खराब होतं, जब वो खराब होता है त्यावेळेस शब्द कानावर जाऊन परत जातो. तो शब्द आपके कान पे आते हैं. मग जसं म्हणतो ना आपण, एका कानाने ऐकतात माणसात, दुसऱ्याने सोडून देतात. इसलिए कहते हैं कि इंसान एक कान से सुनता है, दूसरे कान से छोड़ देता है. त्याचं हृदय खराब असतं म्हणून तो असं करत असतो. क्योंकि उसका हृदय खराब इसलिए काही लोक लक्ष देत नाहीत त्या बोलण्याकडे, संदेशाकडे. कुछ लोग संदेशों की ओर ध्यान नहीं देते. काही लोकांना विश्वास करणारे मी पाहतो, ज्यावेळेस त्यांच्या काहीतरी जीवनाला टच करणारी गोष्टी तिला, त्यावेळेस ते फॅनकडे बघत राहतात. कुछ विश्वासों को मैं देखकर जो कोई चीज उनके हृदय में उनको वो स्पर्श करती तो फैन या इधर उधर वो देखते रहते. काही विश्वासदारांचं जीवन असं झालेलं आहे की संदेश कोण सांगतं त्याच्यावर त्याचा परिणाम होतो की हे अंतःकरणात घ्यायचं की नाही. कुछ विश्वासियों को मैंने देखा है कि कौन संदेश बांट रहा है उसके ऊपर वो निर्भर वो तय करते कि तुम्हाला आवडणारा व्यक्ती संदेश सांगत असेल तरच तुम्ही ते हृदयात घेताय. आपको अच्छे लगने वाले व्यक्ति अगर संदेश बांट रहे हैं तो ही आप उसे हृदय के अंदर लेंगे. आवडणारा व्यक्ती नाही तर ते हृदयात घ्यायची गरज नाही. आपकी अच्छे लगने वाले व्यक्ति नहीं तो उसे आप अपने हृदय में नहीं लेंगे. लक्षात घ्या, आवडणारा व्यक्ती असो आपण नसो, वो व्यक्ति आपको अच्छा लगे या ना लगे, हे देवाचं वचन आहे म्हणून हृदयात घ्यायचं. वो परमेश्वर का वचन है इसलिए उसे हृदय में लाना है. माझ्या जर कॉन्टॅक्ट पॉइंटशी, माझ्या संपर्काच्या ठिकाणाशी ते वचन बोललं तर सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना त्या सगळ्यावर ते परिणाम करणार. मेरे उस कॉन्टैक्ट पॉइंट से वचन जब वहां पर बोलेगा तो मेरे सारे जीवन की चीजों के ऊपर उसका परिणाम होगा. कारण देवाला माहित आहे की संपर्काच्या ठिकाणी मी जर त्या ठिकाणी माझं वचन उतरलं की प्रत्येक गोष्टीवर माझं वचन सामर्थ्याने काम करेल. परमेश्वर जानते हैं कि उस पॉइंट पे अगर मेरा वचन जाएगा तो हर चीजों के ऊपर वो वचन कार्य करेगा. कॉन्टॅक्ट पॉइंट सुंदर असलाच पाहिजे. इसलिए आपका कॉन्टैक्ट पॉइंट हमेशा सुंदर उपलब्ध रहेगा, असलाच पाहिजे. वो हमेशा उसके लिए तैयार होना संपर्काचं चाहिए. ठिकाण, देवाचं संपर्काचं ठिकाण हृदय आहे. आपके संपर्क करने वाला जो ठिकाना है परमेश्वर का वो आपका देवाचं हृदय है. संपर्काचं ठिकाण कान नाहीये. परमेश्वर का संपर्क करने वाला ठिकाना वो आपका कान देवाचं नहीं है, संपर्काचं ठिकाण डोळे नाही. वो आपकी आंखें भी नहीं कारण है. डोळ्याने जे काही बघतो ते आपण सगळं हृदयात जातो. क्योंकि जो आप आंखों से देखते हो सब कुछ अपने हृदय में कानाने चला जे जाता काही आपण ऐकतो ते सगळं हृदयात है. जातं. कान से जो भी सुनते हैं वो हृदय में चला जाता जे है. काय आपण अनुभव घेतो, फिलिंग करतो, त्या काही सगळ्या गोष्टी हृदयात जातात. जिन चीजों का अनुभव लेते हैं उसे हम फील करते हैं वो अपने हृदय में चला जाता तिथून है. सगळी कृती बाहेर और पडतात. वहीं से सारी तिथून सगळं बोलणं बाहेर वहां पडतं. से सारा बोलना भी बाहर तिथून आता शब्द है. बाहेर पडतात. वहीं से शब्द भी बाहर तिथून निकलता राग है. बाहेर पडतो. उसे गुस्सा भी बाहर तिथून द्वेष निकलता बाहेर है. पडतो. द्वेष किसी के लिए बाहर तिथून निकलता सगळ्या है. गोष्टी बाहेर पडतात. वहीं से सारी चीजें बाहर आणि निकलती म्हणून हैं. सगळं जे काय आहे ते सगळं इथं होतं. इसलिए जो भी होता है वो हृदय के अंदर होता है. आणि म्हणून तुम्हाला तो कॉन्टॅक्ट पॉइंट व्यवस्थित ठेवला इससे पाहिजे. आपको वो कॉन्टैक्ट पॉइंट सही रखना है. कारण देवाला संपर्काचं ठिकाण आहे. क्योंकि वो परमेश्वर का संपर्क करने वाला ठिकाना है. मूड आपल्या मनात म्हणतो देवच नाही. मूर्ख कहते हैं अपने मन में परमेश्वर है ही नहीं. कारण आपल्या अंतःकरणामध्ये विचार करत होतो. वो अपने हृदय में विचार करते हैं. बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये असा विचार, मी असं नाहीच, अशा प्रकारे लोक म्हणतात. परमेश्वर मैंने ऐसे देखा है, वो कहते हैं मैं ऐसा हूं ही नहीं, ऐसा वो सोचते तुम्ही जो बोलताय ना ते दुसऱ्या कोणत्या तरी माणसाविषयी बोलत आहात. हैं. आप बोल रहे हो किसी और इंसान के बारे में बात. मी तो नाहीये. वो मैं नहीं हूँ. पण लक्षात घ्या, तुम्हीच तो व्यक्ती आहात की ज्याशी ते बोलत आहे. लेकिन आप वही व्यक्ति जिसके साथ परमेश्वर बात कर. मला असं वाटत असेल की मी तो नाही. आपको ऐसे लग रहा है मैं वो व्यक्ति नहीं हूँ. अंतःकरणामध्ये विचार करा की मीच तो व्यक्ती आप आहे. अपने हृदय में विचार करें कि आप ही वो व्यक्ति. बाजूला सांगायची गरज नाही की मी तो व्यक्ती आहे म्हणून. पड़ोसी को बताने की आपको जरूरत है कि मैं. समोरच्या माणसाला सांगायची गरज नाही की मीच तो माणूस आहे. को बताने के लिए जरूरत है जे कि संदेशात सांगितले ते माझ्याविषयी सांगितले असं सांगायची गरज नाही. का वो मेरे बारे में क्या है आपको बताने की जरूरत कारण नहीं है. देवाला प्रत्येकाचं हृदय माहिती आहे. क्योंकि परमेश्वर हर एक हृदय को देवाला जानता है. प्रत्येकाचं अंतःकरण माहिती प्रभु आहे. हर एक के अंतःकरण त्याला माहिती आहे कोणाशी काय बोलायचं. तुमको मालूम है किसके साथ क्या बात त्याला है. माहिती आहे कोणाच्या हृदयाशी काय मुझे बोलायचं. मालूम है किसके हृदय के साथ त्याला क्या माहिती आहे बात की है. कुणाच्या अंतःकरणात काय टाकायचं. वो जानते हैं किसके हृदय में क्या डालना है. तो तुमच्या आणि माझ्यासारखा नाहीये. वो लक्षात आपका घ्या. मेरे तरह नहीं है. तो चुकीच्या ठिकाणी चुकीचं काय बोलणार नाही. गलत जगह वो गलत बात नहीं पण है. निश्चित अर्थाने योग्य ते शब्द बोलणार एवं वो निश्चय सही शब्द को बोले. आणि ते योग्य माणसाशीच बोलणार. योग्य एक व्यक्ति में एक व्यक्ति के योग्य साथ बोलेंगे. अंतःकरणात जावं अशीच त्याची इच्छा आहे. उनके हृदय में जाए ये उनकी इच्छा है. कारण त्याला माहिती आहे की मी अंतःकरण बदलणारा, अंतःकरण जाणणारा देव आहे. वो
जानते हैं कि वो हृदय को जानने वाले परमेश्वर है। कॉन्टॅक्ट पॉइंट व्यवस्थित ठेवा. इससे आपका कॉन्टॅक्ट पॉइंट सही रहना जरूरी है. जे जुने लोक आपण जुन्या लोकांचं जे बायबल मधले लोक आहेत त्यांचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो, पुराने लोग जो परमेश्वर पवित्र शास्त्र का जब जीवन हम देखते हैं, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे कुणाकडे पहा, म्हणजे दाविदापासून योसेफापासून असे बरेच लोक आहेत, त्यांना निवडण्याचं कारण एकमेव कारण होतं. दाऊद यूसुफ इनके बारे में देखिए, उनको चुनने का एक ही कारण था, कारण त्या सगळ्यांचं हृदय खूप चांगलं होतं. क्योंकि सबका हृदय अच्छा था. दाविदाचे 7 भाऊ होते. दाऊद के 7 भाई थे, पण 7 भावापैकी त्यापैकी 3 तर सैन्यामध्ये होते. 7 भाई में से 3 थे वो सैनिक थे, आणि तरी सुद्धा देवाने त्यांची निवड केली नाही. फिर भी परमेश्वर ने उनका चुनाव नहीं किया. सगळ्यात छोट्या भावाची निवड केली. सबसे जो छोटा भाई था, ज्याच्याकडे काही सामर्थ्य नव्हतं, जिसके पास कोई सामर्थ्य ज्याच्याकडे नहीं काही था, शक्ती नव्हती, जिसके पास कोई शक्ति भी नहीं, शारीरिक ताकद नव्हती, जिसके पास कोई बल नहीं था, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं ज्ञान नव्हतं की युद्धामध्ये तो सहज जिंकू शकेल. जिसके पास कोई ज्ञान नहीं था कि युद्ध में आसानी से वो जय पाए. दाविदाकडे एक चांगली क्वालिटी होती, दाऊद के पास एक अच्छी बात थी, त्याचं हृदय खूप चांगलं होतं उसका हृदय बहुत अच्छा था, आणि म्हणून तो निवडलेला व्यक्ती होता. इसलिए वो चुना हुआ व्यक्ति था. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योसेफला 11 भाऊ होते यूसुफ को 11 भाई थे, आणि 11 भावांना निवडलं नाही परमेश्वराने. परमेश्वर ने 11 भाइयों को नहीं चुना, योसेफला निवडलं मात्र. यूसुफ को उन्होंने चुना. कारण योसेफाची निवड करण्यापाठीमागे सर्वात मोठं कारण काय होतं माहिती आहे? यूसुफ का चुनाव करने के पीछे सबसे बड़ा कारण क्या था? योसेफाचं हृदय खूप चांगलं होतं. उसका हृदय बहुत अच्छा. हृदय चांगलं असल्यामुळे तो पंतप्रधान होता. हृदय अच्छा है इसलिए वो मुखिया बन गया. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे त्याचं हृदय कधी समजलं? उसका हृदय कब समझ में आ गया? हृदय चांगलं होतं ही गोष्ट कधी कळाली? उसका हृदय अच्छा था ये बात कब पता कारण चली? बऱ्याच वेळेस त्या सगळ्या संकटाच्या काळात कळत नाही की त्याचं हृदय चांगलं होतं. बहुत संकट के समय पता नहीं चलता उसका हृदय अच्छा था. तो कारण पकडला गेला, वो पकड़वाया गया, विकला गेला, उसको बेचा गया, पोतीफराच्या घरात राहिला, उस पोतीफर के घर में गया, 13 वर्ष जेलमध्ये राहिला. 13 साल वो बंदी गृह में या था. सगळ्या काळात कळत नाही की त्याचं हृदय चांगलं होतं. सारे समय में ये पता नहीं चला कि उसका हृदय अच्छा था. काही गोष्टी होत्या चांगल्या की त्या गोष्टी त्याच्यामुळेच तो पंतप्रधान पदावर पोहोचला. कुछ अच्छी चीजें थी जिसकी वजह से वो मुखिया पंतप्रधान बन गया था. पण ज्यावेळेस तो पंतप्रधान झाला, लेकिन जब वो प्रधान बन गया, पण त्यावेळेस तो आपल्या भावांना ओळख देतो. उस समय अपने भाइयों को वो अपनी पहचान करानी ज्यांनी त्याला विकलं होतं, जन्मभर त्याचा सांभाळ केला. जिन्होंने उन्हें उसे बेचा था, उसका उसने पूरे अपने जन्म और उनका संभाल किया. जन्मभर त्यांना तो कधीच असं म्हणत नाही की तुम्ही मला विकलं. पूरे जन्म में उन्होंने उससे कभी भी नहीं कहा कि आप लोगों ने मुझे बेचा था. ज्यावेळेस त्याचे भाऊ भीतीने त्याला काय म्हणतात की तू आता आम्हाला मारणार का म्हणून. उसके भाई डर से उसके पूछे क्या तुम हमें मारने वाले हो? तो काय म्हणतो माहिती आहे? उसने शब्द लक्षात ठेवण्यासाठी शब्द, उनके जो शब्द थे वो ध्यान में रखे, उसे याद आणि करके. तो असं म्हणतो की ही देवाची योजना होती की तुम्ही मला विकावं. वो ऐसे कहते हैं कि परमेश्वर की इच्छा थी कि आप लोग उसे बेचें. हृदय चांगला असणाराच व्यक्ती असं म्हणू शकतो. हृदय अच्छा वाला व्यक्ति ही ऐसे कह सकता तुम्ही है. मला विकलं, आता जेलमध्ये तुमची रवानगी. आपने उसे बेचा, तुम जेल में चले जाओ. असं म्हणत असतात हृदय खराब असणारे व्यक्ती. अगर उसका हृदय खराब होता तो वैसे पण कहता, तो तसं म्हणत नाही. लेकिन उन्होंने ऐसा नहीं कहा. त्याचं हृदय चांगलं होतं उसका हृदय अच्छा था, आणि म्हणून तो म्हणतो की देवाची योजना होती. इसलिए उसने कहा था कि परमेश्वर की योजना थी. तुम्हाला माहिती आहे त्या देवाच्या योजनेसाठी 13 वर्ष त्याने जेलमध्ये काढले होते. परमेश्वर की योजना के लिए 13 साल उन्होंने बंदी गृह में त्या काटे. आरोपाखाली तो जेलमध्ये होता. छोटे आरोपों की वजह से वो बंदी गृह में था. गुलामाचं एका राजासारख्या असणाऱ्या माणसाचा पुत्र असून सुद्धा गुलामाचं जीवन जगलं. एक राजा के समान पुत्र होने के बावजूद एक गुलाम की तरह उसने अपने जीवन को बिताया याकूब था. करोडपती होता याकूब था, वो करोड़पति था, आणि करोडपती माणसाचा मुलगा गुलामाचं जीवन और जगलं. उसका बेटा था वो गुलाम की नहीं अपना जीवन जी रहा था. पण तो कधी वाईट वाटलं नाही त्याला आपल्या अंतःकरणात. उसके अपने हृदय में कभी उसके लिए बुरा नहीं लगा, कारण हृदय चांगलं होतं. क्योंकि उसका हृदय अच्छा था. हृदय ज्यावेळेस चांगलं असतं ना, हृदय जब अच्छा होता है, त्यावेळेस देव कॉन्टॅक्ट कॉल त्या ठिकाणी संपर्क करू शकतो. परमेश्वर वहीं पर आपके साथ संपर्क कांटेक्ट तुम्हाला करते हैं. सेवेसाठी संपर्क करेल तो, आपको सेवा के लिए बुलाएंगे, आज्ञा पाळण्यासाठी संपर्क आज्ञा करेल, पालन के लिए बुलाएंगे, एखादी गोष्ट तुमच्याकडून करून घेण्यासाठी संपर्क करेल. आपसे कुछ बात करवाने के लिए आपके साथ वो कारण संपर्क संपर्क करेंगे. करण्यासाठी तुमचं हृदय ठीक आहे. उसके लिए आपका हृदय सही है. काही लोकांचं हृदय ठीक नाहीये म्हणून देव संपर्क नाही करत. कुछ लोगों का हृदय अच्छा है, इसलिए परमेश्वर के साथ संपर्क तुमच्या नहीं. जीवनामध्ये देवाचा संपर्क, तुम्हाला असं वाटतं देव माझ्याशी बोलत नाही, तुमचं हृदय ठीक नाही म्हणून देव नाही बोलत. आपको ऐसा लगता है कि परमेश्वर मुझसे बात नहीं करे, लेकिन आपका हृदय अच्छा नहीं इसलिए वो बात नहीं कर रहे. देवाला संपर्क करण्याचं ठिकाण तुम्ही ठेवलेलं नाहीये म्हणून देव नाही बोलत. संपर्क करने के लिए कोई आपने ठिकाना नहीं छोड़ा, इसलिए वो आपसे बात देव नहीं केवळ कर रहे. कानाद्वारे नाही बोलत आहे. कानाला शब्द आले ते नाही परमेश्वर बोलत. से कान में जो शब्द आते हैं उनके द्वारा ते नहीं बात कानातले करते. शब्द हृदयात जातात, देव त्याशी बोलतो. परमेश्वर वो हृदय शब्द हृदय में जाते हैं, परमेश्वर से बात करते हैं. कारण कानाद्वारे तर आपण बरेच काय काय ऐकतो असते. कान के द्वारा बहुत सारी चीजों को सगळ्याच काही गोष्टी अंतःकरणात घेत नाही आपण. सारी चीजों को अपने हृदय में नहीं कारण लेते. सगळ्याच गोष्टी आपण पाहतो बरंच काही काही शहरामध्ये, बहुत सारी चीजों को आसपास देखते हैं, पण लक्षात घ्या आपण सगळ्याच गोष्टी अंतःकरणात घेत नाही. लेकिन सारी बातों को अपने हृदय में काही नहीं गोष्टी लेते. आपण अंतःकरणात घेतो. कुछ चीजों को अपने हृदय आणि में म्हणून लेते. देव तुमच्या अंतःकरणाशी बोलू इच्छितो. इसलिए परमेश्वर आपके हृदय के साथ बात आणि करना म्हणून ते चाहते हैं. देवाचं जे ठिकाण आहे, कॉन्टॅक्ट पॉइंट जे आहे, त्याला संपर्काचं ठिकाण म्हणतो, ते सुंदर करायचा प्रयत्न करा. परमेश्वर का जो संपर्क करने वाला ठिकाण है उसे आप सुंदर रखने की दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. दो बातें मैंने आपसे बताई. तुमचं हृदय एक बाग आहे, आपका हृदय बगीचा सुंदर है, असले पाहिजे. वो सुंदर होना आणि चाहिए. दुसरी गोष्ट
बात मैंने आपसे की। संपर्काचं ठिकाण, देवाचं संपर्काचं ठिकाण हृदय आहे. परमेश्वर का संपर्क करने वाला ठिकान आपका हृदय है। हृदय खराब तर देव संपर्क नाही करणार. हृदय खराब है तो परमेश्वर आपके साथ बात देवाला संपर्क करावा असं, देवाने तुमच्याशी रोज बोलावं असं वाटत असेल, परमेश्वर आपके साथ हर दिन बात करेगा। आप हृदय को स्वच्छ करा, उसे साफ अनवांटेड गोष्टी काढून टाका. अच्छी चीजों को काही निकाल, वाढलं असेल ते छान त्याची काटछाट करा. कुछ बढ़ गया तो उसे चटनी काही करें, चांगल्या गोष्टी कमी झाल्या असेल तर त्याची भर अच्छी लावा. चीजें कम हो गई तो उसे अंदर डाल, वचन कमी झालं असेल तर वचन भरा. वचन कम गए तो उसे भर दे, आपल्याचं सामर्थ्य कमी झालं असेल तर गुडघ्यावर जा, प्रार्थना करा. तो अपने घुटनों पे आए दुआ करें। आणि देवाचा संपर्क, देवाशी तुझं बोलणं कमी झालं असेल तर ते बोलणं वाढवा. परमेश्वर के साथ आपकी बात कम हो गई तो उसे और बढ़ाइए, आणि सहभागिता कमी झाली असेल तर सहभागिता वाढवा. परमेश्वर कम हो गई तो उसे बढ़ाइए। आपण कशाची भर घालत आहोत आज जगात, जीवनामध्ये माहिती आहे? चीजों को अपने जीवन के अंदर डाल रहे हैं। कारण तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे क्योंकि तीसरी जो सबसे जरूरी बात है, की तुमचं हृदय फ्री असलं पाहिजे. आपका हृदय हमेशा खुला होना चाहिए, मुक्त होना चाहिए। फ्री म्हणजे काय? ते मुक्त असलं पाहिजे. वो मुक्त होना चाहिए, नेहमी फ्री असलं पाहिजे. हमेशा वो मुक्त होना वाचा चाहिए। माझ्याबरोबर. मेरे साथ पढ़िए मत्तयाचं शुभवर्तमान 6वा अध्याय, मत्ती रचित सुसमाचार उसका 6वां अध्याय 19 वचन, 19-20 ते 21. 19 से 21। अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा न करो जहाँ को कीड़ा और काई बिगाड़ते हैं और जहाँ चोर सेंध लगाते और चुराते हैं, परंतु अपने मन के लिए स्वर्ग में धन इकट्ठा करो जहाँ न तो कोई काई न कोई कीड़ा और न काई बिगाड़ती है और जहाँ चोर न सेंध लगाते न चुराए, क्योंकि जहाँ तेरा धन है वहाँ तेरा मन भी। त्या ठिकाणी लिहिले, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, कारण चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही, व चोर घरफोडी करीत नाही व चोरी करत नाही, कारण जेथे तुझे धन तेथे तुझे मनही लागेल. प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। बाजूला सांगा, तुझं हृदय फ्री असलं पाहिजे, मुक्त असलं पाहिजे. अपने पड़ोसी के आपका हृदय मुक्त होना चाहिए। पहिली गोष्ट म्हणजे जे हृदय बाग आहे ती सुंदर असली पाहिजे. पहली बात अपना हृदय बगीचा वो सुंदर होना दुसरं, चाहिए। देवाचं संपर्काचं ठिकाण ते सुंदर, ते चांगलं असलं पाहिजे. परमेश्वर के संपर्क करने वाला ठिकाना है वो हमेशा सुंदर है। आणि तुमचं हृदय नेहमी तुम्ही फ्री ठेवलं पाहिजे, मुक्त ठेवलं. आपका हृदय हमेशा आपको मुक्त रखना है। कसल्या गोष्टीतून मुक्त ठेवलं पाहिजे? इन चीजों से आपको मुक्त रखना, जगातल्या गोष्टीपासून तुम्ही नेहमी फ्री ठेवलं पाहिजे. सांसारिक चीजों से आपको अपने हृदय को मुक्त हृदय रखना है। गुंतू शकतं का हो? हृदय कहीं पर क्या फंस सकता है? हृदय नेहमीच गुंतू शकतं. हमेशा वो कहीं ना कहीं फंसा रहेगा। कारण बायबलमध्ये लिहिलंय, पवित्र शास्त्र ने लिखा है, जिथं तुझं धन आहे जहाँ पर धन तिथंच तुझं मन असेल. वहीं पर तेरा मन भी होगा। लिहिलं ना बायबलमध्ये? पवित्र शास्त्र ने लिखा है, म्हणजेच काय, जिथं तुझं धन आहे म्हणजे धनामध्ये काय गुंतलेलं आहे? मतलब धन है वहाँ पर क्या बात फंसी है? हृदय गुंतलेलं आहे. आपका मन वहाँ पर फंसा हुआ है। आपलं हृदय कोणत्या कोणत्या गोष्टीत गुंततं? कौन कौन सी बातों में अपना मन, माणसामध्ये गुंतू शकतं. इंसानों में, माणसामध्ये गुंतू शकतं का हृदय? इंसानों में क्या अपने मन फंस सकता है? आणि पैशामध्ये गुंतू शकतं, पैसों में भी हो सकता है, नोकरीमध्ये गुंतू शकतं, नौकरी में भी हो सकता है, व्यवसायात गुंतू शकतं, व्यवसाय में हो सकता है, आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये आता नवीन गोष्ट आहे, मोबाईलमध्ये गुंतू शकतं, नई चीज मोबाइल में भी अपना मन फंसा है, इंटरनेटमध्ये गुंतू शकतं. इंटरनेट पे भी होता है। माहिती आहे आता मंडळांच्यामध्ये इंटरनेट फ्री, इंटरनेट पासून डिलिव्हरन्सची सभा चालू केलेली आहे प्रदेशामध्ये. फॉरेन कंट्रीज में कलीसियाओं में इंटरनेट मुक्त ऐसी सभाओं को शुरू किया गया है। त्याला डिलिव्हरन्स म्हणतो ना आपण, शैतानापासून डिलिव्हरन्स. जैसे शैतान से डिलीवरेंस मुक्ति होती है, वैसे इंटरनेट से मुक्ति के लिए इंटरनेट पासून डिलिव्हरन्सची सेवा सुरू केली. इंटरनेट से छुटकारे के लिए प्रार्थना फॉरेन में शुरू विशेष सभा की, चालू केली लोकांनी. विशेष सभाएं लोगों ने शुरू की है। इतकं लोक गुंतलेले आहेत. इतने सारे लोग उस इंटरनेट में इंडियामध्ये सुद्धा तीच गोष्ट करण्याची गरज पडणार आहे काही दिवसात. हिंदुस्तान में भी कुछ सालों बाद, कुछ दिनों बाद ऐसी चीजों की जरूरत कारण पड़ेगी। चर्चमध्ये त्या गोष्टीची जास्त गरज आहे. कलीसिया में इन चीजों की ज्यादा जरूरत है, कारण माणूस इंटरनेटवर सुद्धा गुंतायला लागला. क्योंकि इंसान इंटरनेट में भी ज्यादा फंसने लगा है। गुंतण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात. अलग अलग चीजें हो सकती है फंसना। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पैसा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, आणि त्याच्यानंतर इंटरनेट असेल, मोबाईल असेल, मनुष्य असेल, या सगळ्यामध्ये आपण गुंतू शकतो. जैसे मैंने आपसे कहा, कोई धन है, आपका मोबाइल है, इंटरनेट है, ऐसी अलग अलग चीजों में इंसान का मन फंसा रह सकता है। लक्षात घ्या, जितकं तुम्ही हृदयाला फ्री ठेवाल या सगळ्यापासून, इन सारी चीजों से अपने हृदय को जितना मुक्त तुम्ही रखें, तितकं देवासाठी काम करण्यासाठी उपलब्ध असाल. उतना परमेश्वर के कार्य करने के लिए आप हमेशा हे तैयार सगळं रहेंगे। तुम्हाला आकर्षित करत राहणार ये आहे. सारी चीजें आपको आकर्षित करती रहेगी। कारण प्रभू येशू ख्रिस्ताला हे सगळं आकर्षित करत नव्हतं का? क्या यीशु मसीह की सारी चीजें या आकर्षित, सगळ्या गोष्टी आकर्षित करत ये होत्या. सारी चीजें उन्हें भी त्याला राजा आकर्षित, करण्यासाठी प्रयत्न केला गेला त्याच्या शिष्यांच्याकडून. शिष्यों के द्वारा उन्हें राजा बनाने के लिए प्रयत्न किया गया। वारंवार त्याला प्रश्न विचारला, इस्रायलचं राज्य तुम्ही कधी स्थापन करणार? बार बार उन्हें पूछा कि इस्राएल का जो राजा है कब उसे स्थापित करें। वारंवार त्याला प्रश्न विचारले. बार बार उन्हें पूछा गया। पण येशूला आपल्या मनामध्ये मनुष्य म्हणून असा विचार आला नसेल का की हो माझं राज्य इथं स्थापन कि करा? यीशु मसीह इंसान होने के नाते उनके मन में कैसे विचार नहीं आया होगा कि यहाँ पर मैं राजा हूँ। एक दिवस त्याचं राज्य तिथं स्थापन होणारच आहे. एक दिन उनका राज वहाँ पर स्थापित होने ही वाला है। यरूशलेमेतच त्याचं सिंहासन लागणार
यरूशलेम में ही उनका सिंहासन स्थापित होगा, इस बात की आप ध्यान रखें। यरूशलेम में तो न्यायासनावर बसणार आहे, यरूशलेम में ही वो इस न्याय के सिंहासन लोकांचा न्याय करण्यासाठी। लोगों का न्याय करने के पण लिए। त्यावेळेस त्याने केलं नाही का ते? क्या उस समय उन्होंने नहीं किया? मनुष्य म्हणून त्याला विचारायला नसेल का, जे आता कितीतरी हजारो वर्षानंतर करायचे ते आताच करूया? इंसान होने के नाते उनके मन में विचार नहीं आता तो हजारों साल बाद करना है उसको मैं अभी कर दूं। पण नाही, ही देवाची योजना नव्हती मात्र, लेकिन ये परमेश्वर की योजना नहीं। आणि म्हणून त्याला ह्या बोलण्या लोकांच्या बोलण्यात गुंतायचं नव्हतं। इसलिए लोगों के बातों में नहीं फंसना था। त्याचं मन फ्री ठेवलं होतं देवाचं काम करण्यासाठी। उन्होंने परमेश्वर का कार्य करने के लिए अपने मन को मुक्त रखा। देवाशी बोलण्यासाठी त्याचं मन फ्री ठेवलं होतं, मुक्त ठेवलं होतं। बात करने के लिए अपने मन को अलग रखा था, मुक्त रखा था। तुमचं मन तुम्ही फ्री ठेवलं पाहिजे, आपको अपने मन को मुक्त रखना है, पैशापासून फ्री ठेवलं पाहिजे। इससे आपको रखना है। असं नाहीये की तुमच्यावर जबाबदाऱ्या नसतील, ऐसा नहीं कि आपके ऊपर जिम्मेदारी असं नहीं नाहीये की होगी, तुम्ही नोकरीवर जाणार नाही, ऐसा नहीं कि आप नौकरी नहीं असं नाही जाएंगे, की तुम्ही कामावर जाणार आप नाही, कार्य पे नहीं असं जाएंगे, नाही की तुम्ही बिझनेसवर ऐसा बिझनेस नहीं कि करणार व्यवसाय नाही। नहीं करेंगे। सगळ्या गोष्टी आपण करणार ये आहोत, सारी चीजें हम करेंगे। या सगळ्यातून मी मुक्त आहे। इन सबसे मैं मुक्त हूँ। जरी हे मी सगळं कार्य करत असलो अगर मैं ये सारी चीजें करूँ तरी हा माझ्या जगण्याचा भाग आहे। तो भी ये मेरे जीवन का भाग है। जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जीवन जीने के लिए सारी चीजें, काम करण्यासाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत। कार्य करने के लिए जो एक चीज जिम्मेदारी तरी है, पण वो माझं सब मन मात्र देवासाठी फ्री आहे, मुक्त आहे। परमेश्वर के लिए मैंने अपना मन फ्री या मुक्त रखा है। प्रभू यीशु ख्रिस्tusवर जेवण करत होता रोज। यीशु मसीह भी हर दिन खाना मनुष्य खाते म्हणून थे। जे काही करायचं होतं ते सगळं काही तू करत होता। इंसान जो रखता है वो हर दिन करते थे। केवळ त्याचं लग्न झालेलं नव्हतं, सिर्फ उनकी शादी नहीं, केवळ त्याचा परिवार नव्हता, सिर्फ उनका परिवार पण नहीं, त्याची आई होती, उनकी माता वडील होते, पिता थे, भाऊ होते, बहीण भाई होते, थे, बहनें थी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य होते त्याचे, अलग अलग तरह के चेले थे, वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पण त्या ठिकाणी होत्या। जिम्मेदारियां भी थी। सेवा पण त्या ठिकाणी सेवेच्या मोठ्या जबाबदारी होत्या, सेवा की सबसे बड़ी जिम्मेदारी, स्वार्थाची मोठी जबाबदारी होती, समाचार सुनाने आणि की सर्वात जिम्मेदारी, मोठी जबाबदारी होती क्रूसावर प्राण द्यायचे। सबसे बड़ी जिम्मेदारी क्रूस पर अपने प्राण को प्रभू त्यागने यीशु की। ख्रिस्ताने कधीच जगामध्ये आपलं मन गुंतू दिलं यीशु नाही। मसीह ने दुनियादारी में अपने मन को कभी भी पसंद राजा नहीं होण्यासाठी किया। बऱ्याच लोकांनी त्याला राजा करण्यासाठी प्रयत्न केला। राजा कराने के लिए लोगों ने उसके त्याला लिए स्वतःचा शिष्य त्याच्यावर असं म्हणाला की प्रभु तुम्ही क्रूसावर कधी जाऊ नये, तुमच्या बाबतीत असं कधीच होऊ नये। उनके चेले ने कहा आप क्रूस पे नहीं जाएंगे, आपके साथ ऐसा कुछ नहीं होगा। पण तो त्याला लगेच दटावतो आणि म्हणतो की तू सैतानापासून आहेस। वो तुरंत उन्हें डांट के कहता है तुम शैतान की ओर से आए हो। लक्षात घ्या, येशू ख्रिस्त कधीच आपलं मन त्यानं जगातल्या गोष्टीत गुंतू दिलं नाही। समझे, यीशु मसीह ने अपना मन कभी भी दुनियादारी की चीजों में फंसने नहीं कुठल्याच दिया, गोष्टीमध्ये तो गुंतला नाही। किसी चीजों में फंसे नहीं। त्याला एक चांगल्या प्रकारे एक गोष्ट ठाऊक होती, एक चीज उन्हें अच्छे से मालूम जी तुम्हाला मला चांगल्या प्रकारे ठाऊक असली पाहिजे, आपको मुझे भी अच्छे से मालूम होना की चाहिए। आपण स्वर्गापासून देवापासून आलेलो आहोत। हेवन, हम स्वर्ग से आए हुए, परमेश्वर से आए हुए लोग हैं। आणि हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक ये होतं, उन्हें अच्छे से मालूम आणि है। मी तिथंच परत जाणार आहे। और वहीं पर हमें वापस जे जाना काही है। माझ्या डोळ्यात दिसते ते सर्व नश्वर आहे, सगळे नाश जो होणार। कुछ मेरे आंखों के सामने वो एक दिन नाश होने वाला है। आणि म्हणून तो शिष्याला सारखं सांगत होता। इसलिए बार-बार अपने चेलों को बताते शिष्य थे। त्या मंदिराचे दगड बघत होते चेले उन मंदिर के पत्थरों को देख रहे आणि हैं, दगड पाहून ते म्हणत होते प्रभू किती मोठे दगड हे कसे बांधले असतील आणि किती मोठ्या या भिंती बांधल्या असतील। देख रहे थे प्रभु कितने बड़े पत्थर है, दीवारें कितनी बड़ी कैसे किया होगा। पण प्रभू यीशु ख्रिस्त काय म्हणतो माहिती यीशु आहे? मसीह ने वहाँ पे क्या कहा? प्रभू यीशु ख्रिस्त भव्यता पाहत नाही त्याची। प्रभु यीशु मसीह उसकी बड़ी महानता को नहीं देख रहे प्रभू थे। यीशु ख्रिस्त असं म्हणतो की चिऱ्यावर चिरा राहणार नाही, यीशु मसीह कहते पत्थर के ऊपर पत्थर नहीं ही सगळी रहेगा। भव्यता नष्ट होणार आहे, ये सारी चीजें, ही सगळी भव्यता नष्ट होणार आहे, ये सारी महान महान बड़ी चीजें वो एक दिन नष्ट होने वाली है। सगळं काही निघून जाणार आहे, सब कुछ निकलने वाला सगळं है, काही नश्वर आहे। सब कुछ नश्वर है। सगळ्या काही गोष्टींमध्ये पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टी नाश होणार आहेत हे त्याला चांगल्या ये प्रकारे सारी ठाऊक होतं। चीजें नाश होने वाली है, उन्हें अच्छे से मालूम था। इस्रायल हे कितीतरी वर्ष बंदिवासामध्ये जाणार आहे हे त्याला माहिती होतं। इस्राएल कई साल बंदी में जाने वाले थे, ये मुझे मालूम था। कारण यरूशलेमेकडे पाहून शोक करणारा प्रभू यीशु ख्रिस्त होता। यीशु मसीह को यरूशलेम को देखकर वो शोक कर रहे थे। कारण त्या ठिकाणचे शिष्य मात्र तसं प्रकारे करत नव्हते, वहाँ के चेले इस तरह से नहीं करते। त्यांचं मन मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेलं होतं। उनका मन ये सारी चीजों में फंसा हुआ था। त्यांना अन्नाची चिंता होती, उन्हें खाने की चिंता त्यांना थी, खाण्याची चिंता होती, खाने पीने की संध्याकाळी चिंता आम्ही थी, काय खाणार याची चिंता होती। हम शाम को क्या खाएंगे आणि एवढे सगळे लोक आले प्रभूजी, त्यांना कसं जेवण देणार आम्ही, यांना 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही याची चिंता होती। इतने सारे लोग आएंगे, खाना कहाँ से देंगे, 200 रुपए नहीं काफी, इस बात की तुम्हाला मला याची चिंता असते। आपको मुझे इन चीजों की प्रभू यीशु चिंता ख्रिस्त त्या ठिकाणी बसलेला आहे शमरोनी स्त्री जवळ, आणि ती शमरोनी स्त्री आतमध्ये गावामध्ये गेली। वहाँ पर यीशु मसीह बैठे थे, सामरी स्त्री किया, वो सामरी स्त्री गाँव में चली गई। आणि त्या ठिकाणी यीशु ज्यावेळेस भाकरी विकत घेऊन आले, जब चेले वहाँ पर वो रोटी को खरीद के लेके आए, ते आपल्या मनामध्ये म्हणतात की याला कोणी अन्न आणून दिलं असेल। वो अपने मन में कहते कि इनको खाना कौन लेके आ गया। पण प्रभू यीशु ख्रिस्त म्हणतो की माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच माझं अन्न आहे। उन्होंने कहा मेरी पिता की इच्छा पूरी करूं, यही मेरे लिए वो खाना कारण है। त्याचं मन पूर्णपणे फ्री होतं, क्योंकि उनका मन पूरी रीति से मुक्त था, फ्री था, सगळ्या गोष्टीतून तो मुक्त झालेला। सारी चीजों से वो उन्होंने मुक्त आणि था। म्हणून जगातली कोणतंही आकर्षण त्याला हलवू शकलं नाही त्याच्या ध्येयापासून। दुनिया की कोई चीज उन्हें
सारी चीज कोई चीज उन्हें इन बातों से उन्हें मिला नहीं पाई। तुमच्या पण जीवनामध्ये ह्याच गोष्टी असल्या पाहिजे, लक्षात घ्या। आपकी जीवन में भी ऐसी चीजें होना तुम्ही चाहिए। सुद्धा जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपलं हृदय फ्री ठेवायचं जास्त प्रयत्न आप करा। अपनी जिम्मेदारी निभा के अपने हृदय को जितना हो सके मुक्त करने का। जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही फ्री आहात हृदयाने। भले आपके पास पैसा ना हो तो भी आप हृदय, जरी तुमच्याकडे लाखो रुपये आले तरी सुद्धा तुम्ही हृदयाने फ्री आहात। लाखों रुपए आए के तो भी आप आज मी सगळ्या गोष्टी अचीव आहेत तरी पण प्रभूजी मी तुझ्यासाठी फ्री आप आहे। फिर भी रहेंगे प्रभु आपके लिए मैं हमेशा मुक्त तू रहूंगा। सांगशील ते करायला मी तयार। आप जो कहेंगे वो करने के पण लिए माझ्याकडे काही नाहीये तरी सुद्धा मी फ्री आहे प्रभूजी, तू सांगशील ते करायला। इसके लिए तो भी मैं करने के लिए फ्री हूँ, ताकि आप जो बताएंगे वो आज माझ्यावर जबाबदारी आहे प्रभूजी, तरी सुद्धा मी फ्री आहे। तू सांगेल का हे प्रार्थना करायचं मी फ्री आहे प्रभू करायला। आज मेरे पास जिम्मेदारी है, तो भी अगर आप कहेंगे ये प्रार्थना करें तो करने के लिए मैं बरेच लोक फ्री नाहीये बरं। लेकिन भाई बहुत सारे लोग उसके लिए फ्री नहीं है। संसाराच्या कार्यात गुंतलेले लोक, सामाजिक चीजों में हम फंसे हैं। संसारामध्ये गुंतलेले लोक, सांसारिक चीजों में फंसे मला हे हैं। करायचं, मला ते करायचं, मला हे अमुक करायचंय, अमुक त्या ठिकाणी गावी जायचंय, ह्या नातेवाईकाला भेटायचंय, असं बरंच काय काय आपल्या डोक्यामध्ये आहे। इंसान के मन में ऐसे बहुत सारी चीजें रहती है। लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीमुळे आपण पूर्णपणे गुंतलेले आहोत, अंतःकरणाने, मनाने इन गुंतलेलो आहोत। सारी चीजों की वजह से अपने मन में हम पूरी तरह से फंसे आणि हुए हैं। मनानं गुंतल्यामुळे शरीर आपलं तिकडे घेऊन जातो। मन की वजह से जिनके फंसे हुए हमारा शरीर हमें उस और लेके शरीर जाता है। गेल्यामुळं, मन गेल्यामुळं आत्म्याला पण तिथंच राहावं लागतं। आत्मा जे करू इच्छितो ते करू इच्छितो जगत नाही। शरीर और मन उस तरह से जाता है तो जो आत्मा है उसको जाना पड़ता है, जो आत्मा की इच्छा होती है वो कर नहीं पाता। कारण आत्म्याची वेगळी इच्छा असते आत्मा की एक अलग इच्छा है, आणि मनासोबत त्याचं कॉन्टॅक्ट व्यवस्थित व्हावं आणि ते जोडलं जावं अशी सतत आत्म्याची इच्छा असते। मन के साथ वो हमेशा जुड़ा रहेंगे, आत्मा की इच्छा होती है। आणि म्हणून मन तुमचं फ्री असलं पाहिजे, आत्म्याचं इच्छा आवाज ऐकण्यासाठी आणि सतत देवाचा कॉन्टॅक्ट पॉइंट व्यवस्थित असलं पाहिजे। इसलिए आपका मन आपको हमेशा मुक्त रखना जरूरी है, ताकि आप आत्मा की वाणी को सुन सके और परमेश्वर के साथ अपने रिश्ते को बनाए रखें। कारण बऱ्याच वेळेस लोक आपल्या अंतःकरणाने गुंतलेले आहेत जगातल्या गोष्टींमध्ये, क्योंकि कई सारे लोग सांसारिक चीजों की वजह से अपने हृदय में फंसे हुए हैं। आणि म्हणूनच आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायला बायबल आपल्याला इसलिए सांगते। पवित्र शास्त्र कहता है अपने हृदय की रक्षा। तुम्ही ते वचन वाचले, आपने वो वचन पढ़ा है, आणि दोन्ही वचन वाचूया त्याच्यावर दोनों वचन को पढ़ेंगे। सूत्रे 4:23 सूत्रे 4:23 आणि त्याच्यानंतर वाचूया 27:19। वचन 4:23 सबसे अधिक अपने मन की रक्षा करो, क्योंकि जीवन का मूल स्रोत वही है। 27:29 त्याचा सूत्र 27:29 वचन का 27 का 29 में 27 का 19 में लिखा है, जैसे जल के मुख को परछाई मुख को प्रकट करती है, वैसे मनुष्य का मन मनुष्य को प्रकट करता है। हाँ, जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब उभे होऊन दिसते, तशी मनुष्याची हृदय परस्परांची प्रतिबिंब होते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मनुष्याचं हृदय हे काय प्रतिबिंब आहे। प्रतिबिंब म्हणजे ज्याला आपण छाया म्हणतो, सावली म्हणतो, तशा प्रकारचं आहे। मनुष्य का हृदय कैसे, जिसे हम परछाई कहते हैं वैसे है। आणि म्हणून हृदय फ्री असलं पाहिजे। बाजूला पुन्हा एकदा सांगा, अपने पड़ोसी से फिर से एक बार कहेंगे, अपने हृदय को मुक्त रखें, फ्री रखें। हृदय कधी फ्री होईल तुम्हाला माहिती आहे? आपका हृदय कब फ्री होगा? कधी फ्री होईल? जब फ्री कब फ्री होगा? अंतःकरण कधी मुक्त होईल सगळ्या जगातल्या गोष्टीपासून? अपना हृदय आपको सारी सांसारिक चीजों से कब मुक्त होगा? तुम्ही तुमच्या जीवनातला उद्देश समजल्यानंतर तुम्ही फ्री होऊ शकता। आप अपने जीवन के उद्देश्य को जब तुम्ही समझेंगे, कशासाठी या जगात आहात या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस समजतील ना, त्यावेळेस तुम्ही फ्री व्हा। आप किस वजह से इस धरती पर हो, ये चीज जब आपको पता चलेगी तब आपका हृदय मुक्त हो जाएगा। काल एक व्यक्ती मला भेटायला आला कल मुझे एक व्यक्ति मिलने के लिए आई थी, आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी माझ्या मनामध्ये मी प्रार्थनेसाठी आलेले माझ्या वो दुआ के लिए आ रहे थे और मैं अपने मन में प्रार्थना कर रहा था। आणि मी प्रार्थनेमध्ये एक गोष्ट पाहत होतो प्रार्थना में मैं एक चीज देख रहा था की हा मनुष्य पूर्णपणे जगातल्या गोष्टीमध्ये गुंतलेला आहे। ये इंसान सांसारिक चीजों में पूरी तरह से फंसा हुआ है। एकच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये, एक ही चीज उनके जीवन काम में, करायचं आहे, कार्य करना है, खायचं आहे, खाना है, मुलांना वाढवायचं आहे बच्चों को बढ़ाना है, आणि त्यांना शिक्षण द्यायचं आहे, उन्हें अच्छा शिक्षा देनी पुन्हा है, एकदा काम करायचं आहे, फिर से एक बार कार्य खायचं करना है, आहे, खाना है, वाढवायचं आहे, उन्हें बच्चों को बढ़ाना शिक्षण है, द्यायचं आहे, उन्हें अच्छी शिक्षा पुन्हा देनी एकदा है, काम करायचं आहे, फिर से कार्य करना है, खायचं आहे, खाना है, शिक्षण द्यायचं आहे, बच्चों को शिक्षा देनी है। हेच आहे फक्त। उनके जीवन में सिर्फ हे चक्र चालू आहे। ये चक्र ऐसे चला, या चक्रामध्येच माणसाचं मन गुंतलंय। इसी चीजों में उनका मन रोज सकाळी उठायचं, हर दिन चपात्या लाटायच्या, रोटी को बेलना है, आणि त्याच्यानंतर डबा बनवायचा, खाना टिफिन डबा बनाना है, बांधून द्यायचं, उसे बांध के देना है, भांडी घासायची, उसके बाद बर्तन कपड़े साफ धुवायचे, करने, कपड़े धोने हैं, परत सकाळी
सकाळी उठायचं, कैसे सुबह उठना है, परत चपाती बनवायची, फिर रोटी बनानी है। मनुष्य बंदच करतो, डबा घेऊन जातो, इंसान वही करता है, अपना टिफिन लेके जाता है। मी असं म्हणत नाही की रुटीन तुम्ही तोडावं, मैं ये नहीं कहते कि रूटीन को तोड़ो, पण यामध्ये परमेश्वराचं स्थान कुठे आहे, लेकिन इन सब में परमेश्वर का एक स्थान कहीं पर है। यामध्ये तुमचा उद्देश कुठं पूर्णपणे लपून राहिला, आपका उद्देश्य है वो पूरी रीति से कहीं पर छुप मी गया। केवळ चपाती बनवण्यासाठी नाही, आपसे रोटियां बनाने के लिए, डबा बनवण्यासाठी, आपसे टिफिन बनाने के लिए मी नहीं, केवळ डबा घेऊन कामाला जाण्यासाठी नाही, आपसे वो टिफिन लेके कार्य करने केवळ के लिए, बँकेत पैसे भरण्यासाठी आपण बैंक नाही, से पैसा भरने के लिए आप नहीं है, केवळ आपण कपडे खरेदी करण्याने आपलं घर बांधण्यासाठी आपण पृथ्वीवर नाही, कपड़े पहनने के लिए, खरीदी करने के लिए, घर बनाने के लिए इस धरती पर हम लोग केवळ हे सगळ्या चक्रामध्ये आपल्याला शैतानाने फसवलेलं इन आहे, सारी चीजों में शैतान ने हमें फंसाया है। मनुष्याने आपण हे सगळं मागं लावून घेतलेलं आहे। इंसान ने खुद अपने पीछे इन चीजों को विचार लगाया। करा की तुम्ही ह्यासाठीच केवळ जन्माला आले का? आप सोचिए इसी चीज के लिए आपने से जन्म आज लिया है। प्रश्न विचारा प्रभूला, इस सवाल को आप प्रभु से प्रभू पूछिए, मी पृथ्वीवर आहे, प्रभु मैं इस धरती मी या पर, जगात जन्माला मैं इस आलो, धरती पर जन्म पाया हुआ पण हूँ, तू मला केवळ काम करण्यासाठी आणि जे पैसा कमवण्यासाठी पृथ्वीवर क्या ठेवलेस, उसमें सिर्फ कार्य करने के लिए, पैसा कमाने के लिए, हेच माझ्या जीवनाचा उद्देश होता। क्या यही मेरे जीवन का उद्देश्य था? जर असं असेल तर माझं जीवन मग गुंतलंय ते चांगलं आहे, चालतंय, चालू ऐसा आहे, अगर यही उद्देश्य है तो जो चल रहा है उसे चलने दें। कारण बरीच लोक यामध्ये गुंतलेले आहेत क्योंकि कई सारे लोग इसमें फंसे हुए हैं, आणि कालच्या मनुष्याने मला दाखवलं की मी यात गुंतलेलो आहे, और कल की इंसान ने मुझे बता दिया कि वो इसमें फंसा हुआ है, कारण याच्यावर मी मनन करत होतो सकाळी, क्योंकि इसके ऊपर मैं सुबह मनन कर रहा मला था। हे जाणवलं की अरे हा मनुष्य यामध्ये गुंतलेला आहे। मुझे इस बात का एहसास हुआ कि ये इंसान इस चीज में फंसा याला हुआ असं है। वाटतं की डबा बनवून मला जेवण म्हणजे काम करणं आणि खायला घालणं आपल्या फॅमिलीला हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे। मुझे लगता है कि पैसा कमाना, मेरे परिवार को खिलाना, यही मेरे जीवन का उद्देश्य है। ज्यावेळेस तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला सापडेल, लेकिन जिस क्षण आपको अपने जीवन का उद्देश्य पता तुम्ही चलेगा, खऱ्या अर्थाने हृदयानं फ्री व्हाल, आप सही रीति से अपने हृदय में मुक्त हो जाएंगे। फ्री व्हाल आणि तुम्ही ते करू लागाल जे देवाला अपेक्षित आहे। आमेन। मुक्त हो जाएंगे और आप वो करने लगेंगे जो परमेश्वर आपसे तुम्ही अपेक्षा उपलब्ध करता है। असाल त्या दिवशी देवासाठी, आप परमेश्वर के वहां पर तैयार रहिए। तुम्हाला माहिती आहे लगेच उठून देवाची लोक प्रार्थना उगीच नाही करत कोणी। परमेश्वर के लोग उठकर तुरंत ही ऐसे ही परमेश्वर की दुआ नहीं आता करते। बायबल घेऊन उगीच लोक निघत नाहीये देवाला वचन सांगायला, परमेश्वर के लोग पवित्र शास्त्र लेकर ऐसे ही वचन बांटने के बाहर नहीं निकलते। त्यांचं हृदय फ्री असतं देवासाठी, म्हणून त्यांना देवाची वाणी ऐकायला येते, हृदयापर्यंत जाते आणि जरूर मध्ये आणि शरीर काम करायला लागतं। परमेश्वर का लिए उनका हृदय तैयार रहता है, परमेश्वर की वाणी को सुनते हैं और तैयार होकर तुरंत निकल ज्यांचं जाते हैं। हृदय फ्री असतं ते रिमोट घेऊन टीव्हीचे चॅनल बघत बसतात। जिनका हृदय फ्री नसतं ना ते टीव्हीचे चॅनल बघत बसतात, मुक्त नहीं होता है वो टीवी में चैनल लेके बैठते ते हैं। मोबाईल मध्ये स्क्रोल अगदी ते शॉर्ट बघत राहतात कंटिन्यू, मोबाइल में सिर्फ स्क्रॉल करके कुछ कुछ चीजें देखते रहते हैं बाकी दुसरं काही नाही करत। और कुछ नहीं करते। पण अंतःकरण ज्यांचं फ्री असतं, हृदय फ्री असतं, जिनका हृदय मुक्त होता है, अचानक रीतीनं देवाचं वचन आठवतं एकदम से उनको परमेश्वर का वचन याद आता है। आणि त्यावेळेस देवाचं हृदय अंतःकरणाशी बोलतो ते, कारण कॉन्टॅक्ट पॉईंट चांगला आहे उस समय उनका कांटेक्ट पॉइंट अच्छे से वो अपने हृदय से बात करता आणि है। कॉन्टॅक्ट पॉईंट चांगला असल्यामुळे देव मानतो मोबाईल बंद कर, आपका कांटेक्ट पॉइंट अच्छे से परमेश्वर कहता है कि अपने मोबाइल को बंद करो। बायबल उघड, मला पवित्र तुझ्याशी शास्त्र बोलो, मुझे तुमसे कुछ बात करनी है। कॉन्टॅक्ट पॉईंट चांगला असल्यामुळे देव म्हणतो चल बायबल बंद कर, आता सगळं बंद कर, पुढ्यावर येणे प्रार्थना करायची। कांटेक्ट पॉइंट अच्छा होने की वजह से परमेश्वर कहते हैं बाइबल बंद करो, अब तुम घुटनों पे आओ। अचानक एखाद्या व्यक्ती तुम्हाला आठवतो, एकाएक आपको कोई व्यक्ति याद आता है, अचानक तो आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये त्या माणसाविषयी ओसर एकदम से उस व्यक्ति के आपके मन में बोझ आता है, आणि तुम्ही प्रार्थना करू लागते। आप उनके लिए दुआ करने लगते कारण हैं। कॉन्टॅक्ट पॉईंट किंवा जे संपर्काचं ठिकाण चांगलं असेल ना, देव पटपट अशा प्रकारचं निर्देश देतो, बोलायला लागतो, चालू करतो। जब कांटेक्ट पॉइंट अच्छा रहता है तो परमेश्वर आपको तुरंत निर्देश देने लगते हैं, आपको आपसे बातें करने लगते हैं। हृदय ज्यावेळेस चांगलं नसतं त्यावेळेस या सगळ्या काहीच गोष्टी होत नाही। आपका हृदय अच्छा रहता है, इसमें से कुछ भी नहीं होगा। तुम्हाला बायबल वाचण्यासाठी आपको प्रोत्साहन अपने मिळतं, शास्त्र पढ़ने के लिए आपको उत्तेजना मिलती है, ते बायबल वाचताना नुसतं दाबे देत राहतो वो नहीं करते रहते बाइबल आणि पढ़ते। नुसतं म्हणत काही नाही, देव काम करत नसतो, असं काही होत नसतं। वो कहते हैं परमेश्वर कुछ कार्य नहीं करते, ऐसे कुछ देव नहीं काम करते। करतो, हृदय चांगलं असतं। परमेश्वर अगर हृदय अच्छा है तो वो कार्य करता अनुभव है। घेऊन बघा, हृदय फ्री ठेवा, करून बघा, परमेश्वर काम करणार। अपने जीवन में इसका अनुभव ले तो परमेश्वर कार्य करते हैं। परमेश्वर तुमसे बोलना, परमेश्वर आपसे बात करेंगे, तुम्हाला पण प्रार्थना करायला प्रोत्साहन येणार, आपको प्रार्थना करने के लिए उत्तेजना तुम्हाला पण देते हैं, त्याच्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहन येणार, आपको उनके पास जाने की उत्तेजना मिलती है, पाप सोडण्यासाठी प्रोत्साहन येणार। पाप छोड़ने के लिए आपको तुम्हाला पण उत्तेजना मिलती कळणार की अरे माझ्या जीवनात वाईट आहे ते निघून गेलं पाहिजे। है। आपको भी ऐसे लगता है मेरे जीवन में कुछ बुरी बातें उससे निकलना जरूरी है। देवाला काहीतरी अडखण ठरतं की गोष्ट निघून गेली पाहिजे। परमेश्वर के लिए कोई चीजें अड़चन बन जाती है, ये मुझे निकालनी है। बँकेत पैसे भरण्यापूर्वी तुम्हाला आठवणार, अरे देवासाठी मला द्यायचं राहिलेलं आहे, लगेच आठवणार, परमेश्वर बोलणार तुमचं। बैंक में पैसा भरने से पहले आपको लगेगा परमेश्वर के भवन में मैंने नहीं खोया, परमेश्वर आपको उसकी याद दिलाएगा। तुम्हाला पगारातून खर्च करण्यापूर्वी तुम्हाला आठवणार की देवाचा वाटा काढायचा राहिलेला आहे, अपनी सैलरी से खर्च करने से पहले आपको पता चलेगा आपको आपका टाइम निकालना है। देव तुझ्याशी बोलणार त्यावेळेस। परमेश्वर उस समय आपसे बात ज्यांचं करेंगे। हृदय खराब आहे ना ते म्हणणार अरे खर्च करून टाक, काय नाही, देवाला काय देणे गेलं नाही, देवाला काय कमी आहे का? जिनको हृदय खराब है वो कहेंगे परमेश्वर को देने की जरूरत नहीं, उनको कोई कमी नहीं है, उसकी कुछ मतलब नहीं है। परमेश्वराला कुठं काय कमी आहे? परमेश्वर को क्या कमी है? त्याला देण्याची काही
गरज नाही. उन्हें देने की कोई जरूरत नहीं है. लक्षात घ्या, जसं हृदय खराब असतं त्या सगळ्या गोष्टी अंतःकरणामध्ये देव जे बोलतो त्या सगळ्या गोष्टी कानापासून इकडून धडकतात लगेच परत जातात. आप समझिए जिनका हृदय खराब है उससे जो भी दुनिया की बातें वो सिर्फ कानते कानते वहीं से निकल जाता है. मग 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. 3 चीजों को मैंने आज आपको हृदय बताया. बाग आहे, आपका हृदय एक बगीचा है, त्यामध्ये काटछाटणी केली पाहिजे, सुंदर केलं पाहिजे उसको सुंदर रखने उसकी छटनी भी करनी है, आणि वाईट गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. बुरी चीजों को निकालना है, चांगल्याची भर घालून राहिलं पाहिजे, अच्छी चीजों को उसमें डालते हैं, वचन भरत राहिलं पाहिजे. वचन को हमें वहाँ पे डालना है. सगळं काही तिथे आहे, लक्षात घ्या. वहाँ पर सब कुछ है. इतके 40,000 विचार मनामध्ये येतात एका दिवसात. माझे एक दिन में इंसान के मन में 40,000 के तरह के विचार आते हैं. 40,000 विचार म्हणजे किती मोठे, किती संख्या आहे, विचार करा. ये कितनी बड़ी संख्या है, 40,000. या सगळ्यातून तुम्हाला देवाच्या वचनावर केंद्रित करायचं होतं. सबके बीच में आपको अपने मन को परमेश्वर के प्रति आपको ध्यान देना है. म्हणून तर देवाने अंतःकरणाचं जास्त संरक्षण करायचं. इसलिए परमेश्वर ने कहा कि अपने हृदय को ज्यादा रखना. नाही तर देवाने म्हटलं असतं गोदरेजची तिजोरी त्याचं रक्षण कर जास्त. परमेश्वर का मतलब जो तिजोरी उसकी रक्षा कारण करे, तीच तुला संकटात कामाला येणार. वही संकट में तुम्हारे कार्य तीच करोना आल्यानंतर तुझ्या कामाला येईल. संकट में आने का वही ऍडमिट केल्यानंतर तीच व्यक्ती तीच तिजोरी कामाला येईल. एडमिट करने के बाद वही तिजोरी आपको इस्तेमाल में आएगी. नाही, देव म्हणतो त्याच्यापेक्षा अंतःकरणाचं रक्षण कर. परमेश्वर उससे ज्यादा अपने हृदय को साफ रहना गोष्ट जरूरी है. ते कॉन्टॅक्ट पॉइंट आहे म्हणून स्वच्छ असलं पाहिजे. दूसरा वो आपका कॉन्टैक्ट संपर्क का ठिकाना, इसलिए उसे साफ फ्री रहना असलं पाहिजे, मुक्त असलं और पाहिजे. वो मुक्त होना है. सगळ्या गोष्टीतून मुक्त ठेवा. सारी चीजों से अपने हृदय को देवासाठी कधी फ्री राहा. परमेश्वर ने हमेशा मुक्त या रखा. आपण म्हणतो ना, देव अब्रामाशी बोलला, हम कहते हैं परमेश्वर ने अब्राहम देव से बात इसहाकाशी की, बोलला, परमेश्वर इसहाक देव से बात याकोबाशी की, बोलला, परमेश्वर याकूब देव से बात योसेफाशी की, बोलला, परमेश्वर देव योसेफाशी बोलला, देव दावीदाशी बोलला, दाऊद से परमेश्वर ने बात दानियेला सोबत देव बोलला, की, दानियल के साथ परमेश्वर ने बात की, आणि देव पौलाशी बोलला, पौलुस के साथ पेत्राशी बोलत होता, पतरस के साथ बात योहानाला प्रकटीकरण दाखवलं. योहान को मैंने वो प्रकट देवा मला किया, कधी काय दिसणार, प्रभु मुझे कब क्या मला दृष्टांत काही दिसणार, मुझे कब मला कधी समजणार माझं भविष्य काय आहे म्हणून. मुझे कब पता चलेगा मेरा मला कधी भविष्य? कळणार की माझ्या या सगळ्या गोष्टी मुझे कब पता चलेगा मेरे लिए क्या चीज है? फ्री नाही म्हणून काय बोलतो. क्योंकि आपका हृदय मुक्त नहीं है, इसलिए आपको या सगळ्याचं हृदय फ्री होतं. इन सब का हृदय मुक्त था. त्याच्याजवळ करोडो रुपये होते पण ते कधी गुंतले नाही. उनके पास करोड़ों रुपए का पैसा धन था, लेकिन उसमें ते नेहमी फ्री असायचे. वो हमेशा फ्री थे. त्यांनी कधी त्याच्यावर प्रेम केलं नाही. उन्होंने कभी उसके ऊपर अपने उसको प्यार नहीं डाला. एका क्षणात त्याला माहिती होतं की मी जर हे काम केलं नाही तर माझं नुकसान होणार आहे आणि माझा जीव सुद्धा जाऊ शकतो. मुझे मालूम था अगर एक पल में इससे मैं ज्यादा प्रेम रखूंगा तो मेरी जान भी जा सकती है. पण तरी सुद्धा त्यांनी देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळल्या. फिर भी परमेश्वर की आज्ञा को उन्होंने अच्छे से पालन जसं किया. दानियेलाच आपण पाहतो. जैसे दानियल को हम देखते त्याला हैं. माहिती होतं की मी राजा आज्ञा मोडली तर माझा जीव जाऊ शकतो. मुझे मालूम था राजा की आज्ञा को अगर मैं तोड़ूंगा तो मेरी जान भी जा सकती है. हृदय फ्री होतं प्रार्थनेचं. लेकिन उसका हृदय प्रार्थना के लिए मुक्त था, म्हणून free तो था. प्रार्थना करू शकतो. इसलिए वो दुआ कर पाया. आज छोटंसं संकट, छोटंसं काम आपल्याला सोडता येत आज नाही. कोई छोटा सा कार्य नहीं छोड़ने से. छोटीशी जबाबदारी आपण मोजून मला इकडे जायचंय, पास्टरला इकडे जायचंय आणि ह्या गोष्टी करायच्या, ते गोष्टी करायच्या. मग प्रार्थना काय? प्रार्थना ऑप्शनल आहे. छोटी चीज होती है प्रार्थना में हम कहते हैं प्रभु पास्टर जी मुझे इधर जाना है, उधर जाना है, वो करना है, दुआ करना उनका एक ऑप्शनल है. प्रार्थना ऑप्शन पूर्ण कधीच. कभी भी उसे ऑप्शनल मत प्रार्थनेला फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे पहिलं स्थान प्रार्थनेला असतं. पहला स्थान आपको आप दुआ की प्रार्थनाओं के लिए देना है. तरच तुमचं हृदय फ्री आहे असं समजा. तभी समझिए कि आपका हृदय मुक्त नसेल, है. असं नसेल ऐसा नहीं है तर तुमच्या हृदय फ्री नाहीये, तुम्ही गुंतलेला आहात पुढे जाईल. तो आपका हृदय मुक्त नहीं, आप कहीं ना कहीं किसी चीजों में फंसे आणि हुए मग हैं. ते गुंतलेल्या गोष्टी तुम्हाला खाऊन टाकणार आहेत. कारण तुमचं मन तिथं आहे, गुंतलंय, तर तुमचं मन पण तिथं आहे आणि तुम्ही एक दिवस त्याच्याबरोबर तुमचा नाश होणार. आप ऐसी चीजों में फंसे हो तो आपका मन वहीं पर होगा, एक दिन उसी चीजों में आप नाश पाएंगे. आणि म्हणून एका माणसाचं उदाहरण मला त्याचं आठवलं. इसलिए एक इंसान का उदाहरण मुझे भी याद उदाहरण है. ऐकूया म्हणून बंद करूया. हे उदाहरण ऐकूया आपण बंद करू. इसको हम सुने कर बंद करें. एक मनुष्य मरण पावला, एक श्रीमंत मनुष्य होता एक अमीर व्यक्ती, धनी व्यक्ती, वो मौत उसकी आणि मौत हो गई. तो मरण पावला वो मर गया. आणि मेल्यानंतर त्याला देवदूत घेऊन गेला स्वर्गामध्ये. मरने के बाद में स्वर्गदूत थे उसे स्वर्ग में लेके गए. आणि तो म्हणाला, अरे देवदूताला विचारतो की माझं जे घर आहे ते कुठं आहे घर. उसने कहा कि मेरा जो घर है वो कहाँ पर है. आणि मग तो त्याला घर दाखवत आहे. त्याचं घर दाखवण्यासाठी नेत आहे. स्वर्गदूत उसे अपना उसका घर दिखाने के लिए लेके जाते हे हैं. खूप सुंदर अशा प्रकारचं घर होतं एक सुंदर घर था, आणि ते त्याला दाखवते. उसे वो दिखाया. मग तो म्हणा, देवदूताला प्रश्न विचारला, हे माझं घर आहे का. उसे कहते कि ये मेरा घर है. तर नाही, ते तुझं घर आहे. वो तुम्हारा घर नहीं है. थोडंसं पुढे जाऊया, और थोड़ा आगे जाते हैं. थोडंसं पुढे गेलं. थोड़ा आगे जाते हैं. म्हणून त्याच्या पूर्वीच्या घरापेक्षा पण अतिशय सुंदर अशा प्रकारचं घर उससे आहे. भी और एक बहुत सुंदर अच्छा घर उसे दिखाई देगा है. तो म्हणाला, हेच माझं घर आहे. बोलते यही मेरा घर है. तर नाही नाही, तुझं हे तुझं. स्वर्गदूत कहते नहीं ये तुम्हारा घर नहीं है. पुढे जाऊया, और थोड़ा हम आगे जाते थोडंसं हैं. पुढे गेलं. वो और आगे चले जाते पण हैं. अजून एक महालासारखं अशा प्रकारचं घर वहाँ झालं. पर एक महल की तरह एक घर होता है. तो म्हणाला, हेच माझं असणार आहे. वो कहते हैं यही मेरा घर होगा. तो म्हणाला, हेही तुझं आहे. वो बोलते हैं ये भी आपका घर नहीं है.
मग थोडंसं पुढे गेलं और वो थोड़ा आगे चले जाते पुढे हैं। गेल्यानंतर काय झालं वहाँ आगे जाने के बाद क्या होता छोटीशी झोपडी त्या है? ठिकाणी एक छोटा सा झोपड़ा वहाँ पे होता है आणि देवदूत म्हणाले तुझं घर और स्वर्गदूत कहता है ये तुम्हारा घर है। तो आश्चर्याची खूप त्या देवदूताकडे पाहतो वो अचंभित होकर उस स्वर्गदूत की ओर देखता है। हे माझं घर आहे वो कहते ये मेरा घर है। हेच तुझं आहे कहते यही तुम्हारा घर है। कारण तू जे पाठवलेस ना वरती स्वर्गात तुमने धरती से जो स्वर्ग में भेजा है त्याच्यात आम्ही एवढंच बनवू शकतो उसकी वजह से कितना ही घर बना पाए। त्यात आम्हाला एवढंच बनवतात उसमें कितना ही बना पाए। महाल बनवायचं तर जास्त लागतं ना बाबा महल बनाने के लिए ज्यादा लगता है। तू पाठवलं नाहीस म्हणून एवढंच बनलं काय झोपडीच बनली तरी तुमने जितना भेजा उससे सिर्फ झोपड़ा ही बना पाए। समजते तुम्हाला मी काय सांगतो क्या आप समझ रहे हैं क्या बता रहा हूँ? तुम्ही काय पाठवताय स्वर्ग में क्या भेजे आप सोचिए। कारण तुम्ही जे काय पाठवतो तयार केलं जातं आप जो भी भेजेंगे उसके मुताबिक वहाँ पर तैयार किया स्वर्ग जाएगा। आहे याच्यावर तुमचा विश्वास आहे अगर स्वर्ग है इस बात पे अगर आप विश्वास यीशु करें म्हणाला मी जागा तयार करायला तो जातो यीशु मसीह ने कहा जगह बनाने के लिए मैं वहाँ पे जा रहा हूँ। आणि यीशु तिथं संपत्ती साठवायला पण सांगितले यीशु यीशु ने कहा वहाँ पर अपने धन को भी इकट्ठा करो। आणि जर मग साठवायला सांगितले तर तिथं बांधकाम होते माझ्याकडे अगर धन को इकट्ठा करने के लिए बताया तो वहाँ पर आपके लिए घर बनाया जा रहा मी है। तुझे पाठवत आहे त्याच पैशात तिथं बांधकाम जो मैं यहाँ से भेज रहा हूँ उसी धन से वहाँ पर अपने घर भी बन रहा है। आणि जर मी इथं गुंतलेला असेल तर मी तिथं काही नाही पाठवू अगर मैं यहाँ पे फंसा हूँ तो वहाँ पे मैं कुछ भी भेज नहीं पाऊंगा। तुमचं मन कुठं होते आपका मन कहाँ पर फंसा हुआ है? यहाँ पर या वहाँ विचार पर? करा आप सोचिए, आपल्या अंतर्गत विचार अपने हृदय में सोचिए, फ्री आहात का प्रभू सर क्या प्रभु के लिए मुक्त है? अंतर्गत फ्री आहे का आपका हृदय प्रभु के लिए फ्री है? गुंतलेलं आहे त्याला? क्या आप किसी चीजों में फंसे हुए हैं? जे काही सामान आहे ते सगळे नाश होणार हृदय यहाँ पर जो भी आप यहाँ पर आज यीशु इकट्ठा करेंगे आज यीशु आला तर ते सगळं काही खाली पडलं अगर आज यीशु मसीह आएंगे तो ये सब कुछ माझ्या अंगावरचे कपडे सहित खाली पडले मेरे शरीर के जो कपड़े वो भी किती महागडे असो कितने भी महंगे हो, सगळे खाली पडणार वो सब नीचे गिर जाएंगे। पूर्णपणे जसं मातेच्या उदरातून आलो तसं जैसे आप माँ की गर्भ से निकले थे वैसे ही आप उठा ले सर हे राहणारच आहे पृथ्वीवर अगर ये इस धरती पर ही रहने तर वाला है याच्यात मन गुंतवण्याचा अर्थ तो नाही उसमें अपने मन को मत फंसाने आणि म्हणून त्यात गुंतू नका इसलिए उसमें मत फंसे रहे। विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये अपने सोचिए, अपने हृदय में सोचिए की माझं हृदय कसं मेरा हृदय में कैसा है। बाग आहे क्या मेरा सुंदर बाग बगीचा आहे है, सुंदर Contact बगीचा point सुंदर है, आहे. क्या परमेश्वर के लिए कांटेक्ट पॉइंट भी है वो, आणि फ्री आहे का? और क्या वो फ्री है, वो फ्री प्रभू है। तुम्हाला त्यापासून तो इन वचनों के अंदर आपको आशीष आइए हम अपने आंखों को बंद करें। उभे राहू